गायवने आम्हाती गायवने आम्हाती धरी विकताई श्यामती धरी 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 विकताई श्यामती गायवने आम्हाती हे राम वेणो वेणा गाऊदिये आम्ही आम्ही गाऊदिये ललिता कांतिता देविका सुवालिये ललिता कांतिता देविका सुवालिये ललिता कांतिता देविका सुवालिये ललिता कांतिता देविका सुवालिये आप ही दुख कोणी न देखे डोळा नामाच्या गजरे भय शिकले परिकारा म्हणे राम तुम तिथे आपुले दयाकर भवाचा येणे जाणे कुंडले हरि राम वेळा गाऊदिये आम्ही गाऊदिये ललिता कांतिता देविका सुवालिये ललिता कांतिता देविका सुवालिये राम वेळा गाऊदिये आम्ही गाऊदिये ललिता कांतिता देविका सुवालिये ललिता कांतिता देविका
झाले रामराज्य काय उणे आम्हासी, झाले रामराज्य काय उणे आम्हासी, धरणी धरी पीक गाई ओळील्या म्हैशी, राम वेळोवेळा आम्ही गाव ओविये, दळिता कांडिता जेविता गे बाईये, स्वप्नेही दुःख कोणी न देखे डोळा, स्वप्नेही दुःख कोणी न देखे डोळा, नामाच्या गजरे भय सुटले कै काळा, राम वेळोवेळा आम्ही गाव ओविये, दळिता कांडिता जेविता गे बाईये, तुका म्हणे रामे सुख दिले आपुले, तुका म्हणे रामे सुख दिले आपुले, तया गर्भवासा येणे जाणे खुंटले, राम वेळोवेळा आम्ही गाव ओविये, दळिता कांडिता जेविता गे बाई, लोकाभिरामं रणरंगधीरं राजीव नेत्रं रघुवंशनाथं, कारुण्य रूपं करुणाकरन्तं श्रीरामचंद्रं शरणं प्रपद्ये, मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं, वातात्मजं वानरयोधमोख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। श्रीराम जय राम जय जय राम, बोला राम जय राम जय जय राम, जय राम जय जय राम, जय राम जय राम, श्री राम जय जय राम, झाले रामराज्य काय उणे आम्हासी, झाले रामराज्य काय उणे आम्हासी, धरणी धरी पीक गाई ओळल्या म्हैशी, राम वेळोवेळा आम्ही गाऊ ओविये, दळिता कांडिता जेविता गे बाईये, स्वप्नेही दुःख कोणी न देखे डोळा,
स्वप्नही दुःख कोणी न देखी डोळा, नामाच्या गजरे भय सुटले कळी काळा. राम वेळोवेळा आम्ही गाऊ ओविये, दळिता कांडिता जेविता गे बाईये. तुका म्हणे रामे सुख दिले आपुले, तुका म्हणे रामे सुख दिले आपुले, तया गर्भवासा येणे जाणे खुंटले. राम वेळोवेळा आम्ही गाऊ ओविये, दळिता कांडिता जेविता गे बाईये. प्रस्तुत प्राप्त प्रसंग भगवान परमात्म्याच्या कीर्तन रूपी सेवेकरता प्रस्तुत केलेला अभंग. वैराग्य रागरसिक सकलकंठ भूषण ज्ञानेश्वरी श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय यांचा जगप्रसिद्ध असा 4 चरणाचा अभंग असून प्रस्तुत अभंगामध्ये श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय त्रेतायुगामध्ये महाराजांनी अनुभवलेलं जे रामराज्य आहे, आज कलियुगामध्ये सुद्धा सर्वांचं मनस्वी ओढा ज्या राज्याकरता आहे, त्या राज्याच्या स्वानुभूतीच्या माध्यमातून आपला समोर निरूपण करत असताना, त्या राज्याची फलश्रुती प्रतिपादन करत असताना श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबरायाच्या मुखारविंदातून बाहेर पडलेले उद्गार म्हणजे हरिकीर्तना करता घेतलेला हा जगप्रसिद्ध एक अभंग आहे. विठ्ठल अभंगाचा शब्दशः भावा आणि विस्तृत भावार्थाचं चिंतन करण्यापूर्वी मी अल्पसा परिहार देणार, अगदी 2 मिनिटांमध्ये 2 शब्दामध्ये, कारण कार्यक्रमाला थोडासा पहिला वेळ झाल्यामुळे परिहारामध्ये तुकोबरा म्हणतात झाले रामराज्य काय होणे आम्हासी. काय शब्द अनेक अर्थाने येतो, या ठिकाणी आक्षेपार्थाने आलेला आहे. रामराज्य झाले शब्दाचा अर्थ आले. आता रामराज्य आलेलं आहे, सांगा बघू काय उणाव, काय उणीव, काय कमतरता, काय अपूर्णता, काय न्यूनता, याचाच अर्थ आपल्याकडनं उत्तर अपेक्षित आहे. काही उणीव नाही, काही अपूर्णता नाही, काही कमतरता नाही. का बरे नाही? त्याचं उत्तर आहे धरणी धरी पीक गायी ओळील्या म्हशी. धरणी माता भरभरून पीक देऊ लागले, गायी म्हशी विपुल प्रमाणात दूध देऊ लागल्या. म्हणजे ज्याला जे पाहिजे ते सर्व गोष्टी मुबलक प्रमाणामध्ये उपलब्ध होत आहेत. मग आम्हाला काय उणीव आहे, काय कमतरता आहे? उत्तर आहे काही उणीव नाही, काही कमतरता नाही, कुठली अपूर्णता नाही. रामराज्याचे वैशिष्ट्य आहे. पण मग महाराज हे रामराज्य येण्याकरता आणि रामराज्य आल्याच्या नंतर जीवनमुक्तीचं विलक्षण सुख भोगण्याकरता आपण काय करत आहात, काय केलेलं आहे? महाराज म्हणतात राम वेळोवेळा आम्ही गाऊ ओविये. राम नामाचे ओवे आम्ही वेळोवेळी गाणार. जसे की महाराज एका अभंगामध्ये म्हणतात गोविंद गोविंद मना लागली या छंद, मग गोविंद ते काया भेद नाही देवातया. किंवा कामामध्ये काम काही म्हणा राम राम जाईल भव श्रम सुख होईल दुःखाचे. दिन रजनी हाचे धंदा गोविंदाचे पवाडे, रात्र न कळे दिवस न कळे अंगी खेळे दैवत हे. अशा पद्धतीने आम्ही राम नामाचे ओव्या अखंड गाणार. अखंड खंडेना जीवन रामकृष्ण नारायण. कधी गाणार? एक आपल्याला सगळ्याला कळावं म्हणून, एक उपलक्षण म्हणून, उदाहरण म्हणून महाराज म्हणतात दळिता कांडिता आणि जेविता गे बाईये. जात्यावरती दळण दळत असताना, उखळ्यामध्ये कांडण काम करत असताना आणि जेवण करत असताना राम म्हणता ग्रासो ग्रासी तोची जेविला उपवासी. किंवा पवित्र ते अन्न हरिचिंतने भोजन. म्हणून आम्ही प्रत्येक वेळेला राम नामाच्या ओव्या गाणार. महाराजांना विचारलं प्रयोजन अनुद्दिष्ट नमंदोपी प्रवर्तते. काय उणी आम्हासी आक्षेपार्थाने बोलला, पण काय कशाची उणीव नाही हे आम्हाला काही लक्षात आलं नाही. म्हणून महाराजांनी 2 प्रयोजन म्हणजे 2 फलं सांगितली. कारण 12 दर्शनकार आहे, 12 दर्शनकार आहे. त्या 12 दर्शनकारामध्ये नैयायिकासारखे जे दर्शनकार आहेत ते अनिष्टाच्या निवृत्तीलाच प्रयोजन मानतात, आणि पूर्वमीमांसकासारखे दर्शनकार आहेत ते इष्टाच्या प्राप्तीलाच प्रयोजन मानतात. म्हणजे 21 दुःखाचा ध्वंस हाच नैयायिकाचा मोक्ष आहे, आणि स्वर्गाची प्राप्ती हाच पूर्वमीमांसकाचा मोक्ष आहे. पण वेदानुमोदित आपल्या सनातन वारकरी संप्रदायामध्ये, सनातन हिंदू धर्मामध्ये वेदाची परंपरा ज्या संप्रदायाला लाभलेली आहे त्यामध्ये केवळ अनिष्टाची निवृत्ती हे प्रयोजन नाही, तर केवळ इष्टाची प्राप्ती हे प्रयोजन नाही. अनिष्टाची निवृत्ती पूर्वक इष्टाची प्राप्ती असे दोन्ही अंश त्याच्यामध्ये आहेत. आणि म्हणून तुम्ही बारकाव्याने पाहिलं तर अभंगाचं जे तृतीय चरण आहे त्याच्यामध्ये अनिष्टाची निवृत्ती आहे. म्हणजे वेदांताच्या भाषेमध्ये दुःख नाश सांगितलेला आहे, शोकनाश त्याला म्हणा. स्वप्ने दुःख कोणी न देखे डोळा, नामाच्या गजरे भय सुटली कळी काळा. वास्तविक पाहता स्वप्नात स्वप्न वाटत नाही. पण स्वप्नात स्वप्न वाटलं नाही म्हणजे स्वप्न नाही असं होत नाही. स्वप्नच असतं, त्याकरता जागं व्हावं लागतं. भगवान माऊली म्हणतात स्वप्नीची या घाया ओखत शेवची धनंजया, तेवी अज्ञान मुळे या ज्ञानाचे खडग. स्वप्नामध्ये स्वप्न जरी आपल्याला स्वप्न वाटलं नाही, म्हणजे स्वप्नात स्वप्न खरं वाटलं तरी खरं सांगा स्वप्न खरं असतं? उत्तर आहे नाही.
पण स्वप्न स्वप्न आहे हे जाग झाल्याच्या नंतर कळतं. पण स्वप्न खोटं आहे, पण खोटं लटकं सुद्धा आमच्या जीवनामध्ये दुःख नाही. काय दुःख कोणालाही रुचत नाही, पचत नाही, झेपत नाही, आवडत नाही, भोगावं लागतं. हा भाग अपरिहार्य आहे. मज लागी दुःख भावे आईसे कोणी भावे ना जीवे. आणि म्हणून रामराज्यामध्ये स्वप्नही दुःख कोणी न देखी डोळा. स्वप्नात देखील दुःख नावाची काय वस्तू आहे, काय पदार्थ आहे, याची आमची गाठभेट नाही. आणि जगात सगळ्यात मोठी भीती आहे. एक प्रसिद्ध सुभाषित आहे, त्याच्यामध्ये 9 प्रकारची भीती सांगितलेली आहे. भोगे रोगे भयम, कुले च्युती भयम, वित्ते नृपलाद भयम, माने दैन्य भयम, बली रूपू भयम, रूपे जराया भयम, शास्त्रे वादे भयम, तपे इंद्रिय भयम, काही कृतांतात भयम, सर्वानुस्तु भयान वित्तम भुई तृणाम वैराग्य मेवा भयम. त्याच्यामध्ये सगळ्यात मोठी भीती म्हणजे काळाची आहे. भगवान माऊली भगवती ज्ञानेश्वरी मध्ये म्हणतात, पाहेपा केवडा पसरलाचे चवडा, करून आकार वाडा माझी गज. म्हणजे असा पंजा पसरून सगळ्याला भक्षण करण्याकरता घडी घडी काळ वाट याची पाहे. अजून किती आहे अवकाश. देह काळाचे, अंधन कुबेराचे. असं असणारी काळाची भीती सुद्धा आम्हाला राहिली नाही. का? नामाच्या गजरे भई सुटले कळी काळा. राम नामाचा आम्ही गजर केला, जयघोष केला, त्यामुळे दरदर दरदर दुरदुर दुरदुर पळ सुटला कळी काळा. बापुडी या रे शिव नाम किंवा राम नाम शिवपा कापडी या रे. त्यामुळे काळाची भीती राहिली नाही. याला शोक नाश म्हणा. आणि आनंद प्राप्ती म्हणजे काय? इष्टाची प्राप्ती काय? तर तुका म्हणे, रामे सुख दिले आपुले, तया गर्भवासा येणे झाले खुंटले. रामरायाने आपलं सुख देणं, आपलं शब्दाचा अर्थ या ठिकाणी स्वरूपभूत सुख आहे. वेदांताच्या भाषेमध्ये त्याला ब्रह्मानंद म्हणतात, आत्मानंद म्हणतात. आपलं स्वरूपभूत सुख त्या रामरायाने कृपा करून आपल्या सद्भक्ताला एकदा दिलं रे दिलं का मग नेच्छनपी मोक्षेशे नाही माझे आवे मरावे लागत आहो अखंडित जैसे तैसे. तुका म्हणे, एका मरणेची सरे उत्तमची उरे कीर्ती मागे, मरण माझे मरून गेले मज केले अमर, मरणाहाती सुटली काया या निश्चय परब्रह्मे. याचा अर्थ नस पुनरावर्तते नस पुनरावर्तते अत्र एव समोलियंते. त्याला पुन्हा जन्माला यावं लागत नाही, मरावं लागत नाही. अशा पद्धतीने त्या गर्भवासा येणे जाणे खुंटले. म्हणजे थोडक्यात काय, रामराज्य ते येण्याकरता काय साधना केली आणि अनिष्टाची निवृत्ती कोणती झाली, इष्टाची प्राप्ती कोणती झाली, या 4 गोष्टी सांगणार हे 4 वचन आहेत. विठ्ठल अगदी माझे सद्गुरू साधक हृदय संजीवनी डॉक्टर नारायण महाराज जाधव बाबा आम्हाला पाठामध्ये नेहमी म्हणतात, वक्ता, श्रोता, गुणवान, यजमान, कलावान या सगळ्याकडनं कीर्तन हे नर्तन होऊ नये, कीर्तन हे कीर्तन व्हावं. आणि कीर्तन हे कीर्तन होण्याकरता वक्त्याने कीर्तनामध्ये श्रोत्याला त्या अभंगाविषयक आत्मीयता, आपुलकी, प्रेम, अतूट स्नेहाचं नातं निर्माण होण्याकरता आरंभी त्याचा अनुबंध चतुष्टय सांगावा. खरं तर अनुबंध चतुष्टय, त्याचे षडलिंग, त्याचे पंच व्याख्यानाचे अंग, अधिकर्म माला अशा अनेक अंगाने अभंगाचं चिंतन केलं जातं. पण त्या अभंग पद्धतीने जर चिंतन करायला लागलं तर बऱ्याच लोक म्हणतात हे डोक्यावरून नेमंड पाहून गेलं. आणि मग अगोदर सूचना द्यावी लागते कीर्तनकाराला, का तुम्ही सगळ्याला कळेल, रुचेल, पचेल असंच बोला. आणि त्यात गैर काही नाही, बरोबर आहे ते बोलणं, ते चुकीचं नाही. का चुकीचं नाही? आळंदीतला पाठ वेगळा आणि खेड्यापाड्यात आलेलं कीर्तन वेगळं. कारण आळंदीत गेल्याच्या नंतर ती वर्ष ऐकणारी, रात्रंदिवस त्या चिंतनात असणारी मंडळी असतात. बिचारे वर्षभर संसार करायचा आणि 7 दिवस तेवढे कसे तरी वेळ काढून यायचं, आणि त्यातून माया ब्रह्म खूपच त्याचा अतिरेक केल्याच्या नंतर मग लोकांना ते कंटाळवाणं होतं. तर माझी जबाबदारी थोडीशी, मला ती सूचना आलेली आहे, त्यामुळे थोडीशी मला दडपणच आहे आजच्या चिंतनाचं. पण तरीही सगळ्याला कळेल, रुचेल, पचेल, झेपेल असा मी प्रामाणिक प्रयत्न करणार आहे. पण माझ्या प्रयत्नाला एकट्याला यश येणार नाही, त्याला तुम्ही तेवढंच ताकदीने सहाय्य केलं पाहिजे. कारण आहो चंद्रकांत द्रवता की होय परी ती हातवटी चंद्रिकी आहे, वक्ता तो वक्ता नो हे श्रोतेन्वेन. वक्ता हा श्रोत्याशिवाय बोलू शकत नाही, आणि श्रोत्याला कमी लेखतो तो वक्ताही नाही. हे जगन्नाथ अण्णा विद्यावाचस्पती यांचे मुखातले शब्द आहे. श्रोत्याला कमी लेखतो तो वक्ता आहे, वक्ता नव्हे, हे त्यांचे शब्द आहे. आणि जो श्रोत्याचे आशीर्वाद घेऊन बोलतो तो वक्ता आहे. वक्ता दस सहस्रेषु, मग त्याला म्हणतो 10,000 एखादा वक्ता असतो. मला तुमचे आशीर्वाद नितांत गरजेचे. अगदी माझ्या माता भगिनीचे तर अगोदर, ज्येष्ठ मंडळीचे तर आहेच आहे, यात काहीतरी मात्र संदेह नाही. त्यामुळे प्रत्येकाने जीवाचे कान करून तुकोबर आहे काय संदेश देतात आपण सर्वजण मिळून पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. बघा ना, काही अज्ञानातले अज्ञानी असतात, काही अज्ञानातले ज्ञानी असतात, काही ज्ञानातले अज्ञानी असतात, काही ज्ञानातले ज्ञानी असतात, असे 4 प्रकार दिसतात.
अज्ञानातल्या अज्ञानी काही कळत नाही हेही कळत नाही, आणि त्यांना काय सांगावं हे वक्त्याला कळत नाही. असा एक पहिला प्रकार आहे अज्ञानातले अज्ञानी. अज्ञानातले ज्ञानी असतात, वासरात लंगड्या गाईला असं काहीतरी आपण म्हणतो, ते अज्ञानातले ज्ञानी आहेत. ज्ञानातले अज्ञानी चांगदेव महाराज 14 वेळेला काळाला मेळ न लागू देणारे, पण तेच आले लोटांगणी चांगदेव म्हणत असेल तर ते ज्ञानातले अज्ञानी आहे. चांगदेव महाराजाला एकेरी नावाने बोलावं हा अधिकार आईसाहेब मुक्ताईंचा आहे. आपला हरिपाठ 4 वेळेला चुकतो ना, आपण जर चांगदेव महाराजला एकेरी नावाने बोलायला लागलो तर आपल्यासारखे मूर्ख शिरोमणी म्हणजे VIP मूर्ख दुसरं कोणी ठरणार नाही. कारण चांगदेव महाराजाला एकेरी नावाने बोलण्याचा आपला तो अधिकार नाही. चांगदेव महाराज अज्ञानी ठरले पण ते ज्ञानातले अज्ञानी आहे. नंतर द्वैत सहिष्णु अद्वैत, द्वैताद्वैत, विशिष्ट अद्वैत, अव्याकृत परिणामवाद. पण केवळ अद्वैताचा सिद्धांत भगवत पूज्यपाद श्रीमद आद्याचार्य शंकराचार्य अतिरिक्त कुठल्याही आचार्याने प्रतिपादन केला नाही. मग ते रामानुजाचार्य असतील, मध्वाचार्य असतील, निंबर्काचार्य असतील, वल्लभाचार्य असतील. म्हणून भगवत पूज्यपाद श्रीमद आद्याचार्य शंकराचार्य हे ज्ञानातले ज्ञानी आहे. म्हणून आपले वारकरी संप्रदायाचे प्रस्थानत्रयीचे करते भगवान माऊली ज्ञानोबर आहे, जे ज्ञानेश्वरीचे करते आहेत. जगद्गुरु तुकोबर आहे, जे अभंग गाथेची करते आहेत. नाथबाबा जे एकनाथी भागवताचे करते, जी आपली वारकऱ्याची प्रस्थानत्रयी आहे. या तिन्ही महापुरुषाने त्यांना अगोदर वंदन केलेलं आहे. ज्ञानोबराय म्हणतात, व्यासांचा मागवा घेतू भाष्यकारा ते वाट पुसतू, अयोग्य मी न पोहतू के जाई. नंतर भगवत पूज्यपाद श्रीमद आद्याचार्याबद्दल तुकोबराय म्हणतात, तुका करी प्रणिपात दंडवत आचार्या. आणि नाथबाबा म्हणतात, वंदू आचार्या शंकरू जो ग्रंथार्थ विवेक चतुरू सांडून कर्मठतेचा दिनकरू प्रबोध दिनकरू प्रकाशाला. म्हणजे या सगळ्या महापुरुषांनी आचार्यांना वंदन केलेले. आचार्य ज्ञानातले ज्ञानी किती प्रकार झालेत हे बघा. मी आता इतकं तुम्हाला सोपं करायचा प्रयत्न करतोय, असं मी बोट दाखवतो, मग एवढं तरी करायला पाहिजे की नाही. मी किती प्रकार झाले म्हणले तरी 5 झाले, बरोबर ना. हा हा, मग एवढं लक्ष द्या ना. विठ्ठल विठ्ठल. अज्ञानातले अज्ञानी पहिला प्रकार, अज्ञानातले ज्ञानी दुसरा प्रकार, ज्ञानातले अज्ञानी तिसरा प्रकार, ज्ञानातले ज्ञानी चौथा प्रकार. 4 प्रकार झाले. पण या 4ही प्रकारात जे बसत नाही ते माऊली आहे, ते उपजतात ही ज्ञानी. हे वर्म जाणून आले लोटांगणी चांगदेव. अगदी त्यांचंच वर्णन तेच वर्णन करतात, स्वानुभूतीचे बोल बोलतात. असं 6व्या अध्यायात म्हटलं तर वावगं होणार नाही. तैशी दशीची वाट न पाहता वैशीच्या गावानं येता बाळपणीचं सर्वज्ञाता वरी तयाते. ज्ञानदेव चतुराक्षरी जपहा करी सर्वज्ञ, असं नाथबाबाने त्यांच्याबद्दल म्हणावं. ते ज्ञानोबर आहे. तुम्हा श्रोते मायबापाबद्दल बोलतात, तुम्ही संत माझी आकडा दिठीचा कराल बहुडा, तरी तुम्हा माने एवढा होईन मी. किंवा प्रभू तुम्ही महेशाची मूर्ती आणि मी दुबळा आडची तशी भक्ती, म्हणून बोल जरी गंगावती तरी स्वीकाराल की. त्यामुळे अगदी इथे बसलेल्या छोट्या बाळापासून ते वृद्धाती वृद्धापर्यंत आपल्या सर्वांच्या चरणारविंदी अगदी विनम्र भावाने साष्टांग प्रणिपात करून तुम्हा सर्वांचा आशीर्वाद घेऊन आपण सर्वजण मिळून या अभंगावर चिंतन करूया. विठ्ठल विठ्ठल. तर मी म्हटलो अभंगाचा अनुबंध किमान षडलिंग पाहणं आपल्याला तेवढं नाही शक्य होणार, पण अभंगाचा अनुबंध चतुष्टय आपण पाहू. चतुष्टय म्हणजे 4. त्यात पहिला शब्द आहे अधिकारी, दुसरा शब्द आहे विषय, तिसरा शब्द आहे प्रयोजन आणि चौथा शब्द आहे संबंध. किती शब्द झाले? 4. तुम्ही ध्यानात ठेवली? हो, वा. बोला. पहिला शब्द अधिकारी, वा. विषय, प्रयोजन, संबंध. तुम्ही एकटेच बोलता, हे नाही बोलत ना. सगळ्यांनी बोललं पाहिजे की नाही. कीर्तन हे 4 लोक करताय का आपल्या सगळ्या करताय? मग तुमची काही जबाबदारी आहे की नाही? तुम्ही म्हणतात आम्ही त्यांना कशाला बसवलं अगोदर, असं नाही ना काही. मग 4 शब्द आहे बघा. पहिला शब्द हे आमची लेकरं ध्यानात ठेवतील. ए बाळांनो तुम्ही ध्यानात ठेवा. अधिकारी, विषय, प्रयोजन आणि इकडली उभी संबंध. पहिला तुमचा आवाज मोठ्याने आला पण सगळं येईल मग. हा शाबास. माता वर्ग तरी एवढं हळू नका ना. तुम्ही भांडायला लागल्या तर असंच भांडता का? ये बाहेर. मग त्यावेळेला कसा आवाज करता खणखणीत दणदणीत. बरं यांनी जेव्हा रागवल्याच्या नंतर कसा आवाज निघतो तुमचा? आता इथं काढा ना. घरी तर आम्ही काढायला लागलो, तुम्ही तर गप्पा हो. तुम्हाला काही हे बघा इकडली बोलून गेली कळत नाही. चला पहिला. हा आता बरं वाटलं खूप. फक्त शेवटपर्यंत तुमचा पाठिंबा मला असं पाहिजे, नाही तर माझं सरकार येणार नाही. पहिला. दुसरा शब्द विषय, तिसरा प्रयोजन, चौथा कवटाळकरी. तुम्ही काय नाराज आहे का? रत्नाकर भाऊ आवाज येत नाही मला. संबंध. हा. तर पहिला शब्द काय? अधिकारी. आजच्या अभंगाचा अधिकारी कोण असं जर तुम्ही बोलाल, राम वेळो वेळा आम्ही जाऊ गोविंदा.
सायंकाळी दुसऱ्यांदा राम म्हणणारा तो आजच्या अभंगाचा अधिकारी नाही. या आठवड्यात एकदा म्हणणारा दुसऱ्या आठवड्यात दोनदा म्हणणारा तोही नाही. वेळोवेळी म्हणजे सतत श्रीकृष्णमूर्ती सावळी खेळे जायच्या हृदय कमळे किंवा कृष्ण विष्णू हरी गोविंद या नामाचे निखिल प्रबंध माझी आत्मचर्चा विशद उदंड गाती सततम कीर्तयंतो माम येतंतस्य दृढव्रतः नमश्चंतस्य माम भक्त्या नित्ययुक्ता उपासते. दीन राजांनी हाती दंदा गोविंदाचे पवारे गोविंदाचे पवारे दीन राजांनी हाती धंदा. रात्र दिवस त्याला वेगळी कळतच नाही. माझी मत झाली अनावर वाचन छंद या नामाचा घेतला असे असा जोही कोणी असेल उचनेचे काही नाही भगवंत तिष्ठे भाव भक्ती देखो. मग तो कोणत्या जातीतला कोणत्या कुळातला कोणत्या पक्षातला कुठल्या तालुक्यातला कुठल्या जिल्ह्यातला कुठल्या राज्यातला कुठल्या संप्रदायातला काही घेणं देणं नाही. फक्त त्याने राम नामाच्या ओव्या अखंड अविरत गाव्या सतत गाव्या. राम नामाच्या अतिरिक्त दुसरा कुठलाही ध्यास त्याच्या जीवनामध्ये नाही. अगदी बोलू का तो राम नामाचा ग्राहक नाही जापक नाही धारक आहे. विठ्ठल ग्राहक कोण संकट कालात धावा करणारा. जापक कोण विधीचा परमार्थ करणारा. आणि धारक कोण आवडीचा परमार्थ करणारा. विठ्ठल ग्राहक संकटात धावा करणारा. संकट पडलं रे पडलं का देवा धाव देवा धाव देवा धाव कृष्णा धाव रे लवकरी संकट पडले भारी कृष्णा धाव रे कृष्णा धाव रे कृष्णा धाव रे कृष्णा धाव रे संकट पडले भारी कृष्णा धाव रे कृष्णा धाव रे कृष्णा धाव रे आई भावतो कैवरी आज विघ्न वारी कृष्णा धाव रे कृष्णा धाव रे कृष्णा धाव रे आई तुला मुदर कैवरी आज विघ्न वारी कृष्णा धाव रे कृष्णा धाव रे कृष्णा धाव रे. संकटात धावा केला. कोण असेल तो ब्रह्मांड चालक आपणच हाक देईल की गजेंद्राचे उद्गार. आणि कोठे गुंतला असे द्वारकेचे राया आहे माता द्रौपदीचे उद्गार. संकटात परमात्म्याचा धावा करणारा तो ग्राहक आहे. बरं ठीक आहे. म्हणजे आपण कोण रोज
नित्य नेमाने 1 माळ 2 माळ अगदी मन सगळीकडे भटकत असताना ते माळी ओढण्याचा कार्यक्रम चालू असेल. झाला का चहा? रामकृष्ण हरी. जेवण झालं की नाही? रामकृष्ण हरी. अरे ते चहा ठेव ना. रामकृष्ण हरी. असं जर झालं तर तो जापक आहे. तो जापक आहे. आणि मग धारक कोण? आम्ही नामाचे धारक नेनो प्रकार आम्ही सर्व भावे विठ्ठल प्रिय समा समा अभिरामाचे धारक प्रमाण जाणीव 3 वेळेस म्हणलो बाबा. याचं कारण श्रुतीने पाहिलं तर आम्हाला विठ्ठलच प्रमाण, युक्तीने पाहिलं तर आम्हाला विठ्ठलच प्रमाण, आणि अनुभूतीने पाहिलं तर आम्हाला विठ्ठल प्रमाण तो धारक आहे. विठ्ठल विठ्ठल भजनी विक्षेपतेची पै मरण नवदावा क्षण एक वाया. भजनाच्या मोबदल्यात सर्वस्वाचा त्याग करायला तयार आहे, पण अगदी प्राणाचा त्याग आणि एकीकडे भजन, तर त्याला सांगितलं तो म्हणेल प्राण त्यागेल भजन नाही, त्याला नामाचा धारक म्हणतात. आणि असा नामधारक जोही कोणी असेल तो आजच्या अभंगाचा काय आहे बाळांनो? अरे वा, लेकरा करता टाळ्या. एवढ्या वेळेत सुद्धा सावध होऊन पटकन उत्तर दिले. तो काय आहे? अधिकारी. विठ्ठल विठ्ठल. पहिला झाला आपला अधिकारी. आता दुसरा शब्द होता, मला वाटलं तुम्ही गेले घरी, तुम्ही आहेत जाग्यात. दुसरा शब्द आहे विषय. विषय यो विषय. दुसरा विषय आजच्या अभंगाचा विषय काय? तर आजच्या अभंगाचा विषय हा आहे, अनेक राज्यापैकी एका राज्याचा वास्तव परिचय करून देणं आजच्या अभंगाचा विषय आहे. विठ्ठल विठ्ठल. अनेक राज्यापैकी एका राज्याचा परिचय करून देणं आजच्या अभंगाचा विषय आहे. अनेक राज्य कोणती? आता तुम्ही 4 शब्द तर ध्यानात ठेवलेले, ते ध्यानातच राहू द्यायचे, ते विसरायचे नाही. पुन्हा एक एक आता त्यात आड करायचे. काय ते कोण बनेगा करोडपती. थोडंसं आपलं खेळीमेळीची सगळ्याला ते कठीण जाणार नाही, मलाही आपल्याला सांगायला सोपं पडेल. तर पहिला शब्द तुमच्याकडे काय होता? दुसरा शब्द होता अधिकारी विषय, तिसरा होता प्रयोजन, चौथा होता भाऊ संबंध, है ना? तर ते त्यातला कितवा शब्दाचा विचार चालू आहे आपल्या? दुसरा. कोणता? विषय, है ना? विषयाचा विचार चालू आहे. मग विषयाचा विचार करत असताना त्यात आपल्याला 4 राज्य समजून घ्यायचे, कारण त्यातलं एक राज्य आज जाणून घ्यायचं. तर पहिलं आहे, तुम्ही ध्यानात ठेवायचं बाळांनो, काम राज्य. मोठ्याने बोला. काम राज्य. ज्ञान राज्य. तुमचा थोडा दबका आवाज ना घेऊ देणं, जरा मोकळा. आता आनंद वाटला. ज्ञान राज्य. स्वराज्य, ठीक ना? स्वराज्य. आणि आपल्याकडे आहे रामराज्य. विठ्ठल विठ्ठल. पहिलं काय? कामराज्य. दुसरं ज्ञानराज्य. तिसरं स्वराज्य. चौथं रामराज्य. रामराज्य. काय गोड आवाज यांचा.
जीव ओळून टाकावा. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. कामराज्य, ज्ञानराज्य, स्वराज्य आणि रामराज्य. तर मग आता इतके गोड तुम्ही बोलायलाच लागलात, मला तुमचं जास्त ऐकावं वाटायला लागलं, माझं कमी बोलावं वाटायला लागलं, पण आपण दोघंही बोलू, म्हणजे तुम्ही मी. तर मग आता पहिला राऊंड झाला, दुसरा राऊंड झाला, दुसऱ्या राऊंड पर्यंत सुद्धा सगळी जागी आहेत. कॅम्प्युटरकडे जायची वेळ आपल्याला अजून आली नाही, बघू आता कधी येते. है ना. तर पहिलं काय होतं बाळांनो? कामराज्य. आता कामराज्यात जगणारा कोण तुम्ही ध्यानात ठेवायचं. बक्षीस देऊ आपण शेवटपर्यंत चांगलं बोलला तर. कामराज्यात जगणारा कोण? त्याचं नाव आहे पामर विषयी. काय? वाह, पामर विषयी. हा, कामराज्यात जगणारा पामर विषयी. तुमच्याकडे दुसरं राज्य होतं ज्ञान राज्य. ज्ञान राज्यात जगणारा आहे जिज्ञासू मुमुक्षू. ते तुम्ही ध्यानात ठेवायचं बरं का. ज्ञान राज्यात जगणारा जिज्ञासू मुमुक्षू. स्वराज्यात जगणारा देशभक्त आणि राष्ट्रभक्त. आणि राम राज्यात जगणारा संत भगवत भक्त. विठ्ठल विठ्ठल. तर पहिलं कोणतं राज्य होतं? कामराज्य. कामराज्यात जगणारा पामर विषय. हा, आता जरा परम विषय चांगलं, अगदी छान लावलं ते. परम म्हणजे विशेष विषय, पण पामर विषय. काय? पामर विषय. छान. दुसरं होतं माता वर्ग. ज्ञानराज्य. छान. ज्ञानराज्यात जगणारा हाय 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 हाय. माता करता टाळ्या वाजवा एकदा. तुम्हाला काय वाटलं? तुम्हालाच बोलता येतं काय? किती गोड त्याने बरोबर ध्यानात ठेवलं. काय? जिज्ञासू मुमुक्षू. तिसरं स्वराज्य. स्वराज्यात जगणारा देशभक्त राष्ट्रभक्त. आणि चौथं रामराज्य. रामराज्यात जगणारा संत भगवत भक्त. ठीक आहे. आता कामराज्य पामर विषयी, ज्ञानराज्य जिज्ञासू मुमुक्षू, स्वराज्य देशभक्त राष्ट्रभक्त, रामराज्य संत भगवत भक्त. पण आता नाही प्रतिज्ञा मात्र वस्तुसिद्धी किंतु लक्षणाप्रमाणाभ्याम वस्तुसिद्धी. केवळ प्रतिज्ञा करून चालणार नाही, ती सिद्ध करावं लागेल आपल्याला. मग पहिला कामराज्यात जगणारा आपण पामर विषयी म्हटलो, हो की नाही? मग कामराज्यात जगणारा पामर विषयी तुम्ही मला उदाहरण द्या, आहे ना. तुम्हाला तुमच्याकडे उदाहरण आहे रावण. कोण? रावण. ज्याला किती मुंडके आहेत? 10. आणि हात किती आहेत? 12 नाही, 20 हात, आहे ना. 10 तोंड आणि 20 हात. असा कोण? रावण. तो कोणत्या राज्यात जगणारा? तुमच्या कोणत्या? कामराज्यात. दुसरा आहे ज्ञानराज्य. त्याच्यात जगणारा जिज्ञासू मुमुक्षू म्हटलो, पण उदाहरण आहे त्याचाच भाऊ बिभीषण. कोण? बिभीषण. तिसरा आहे स्वराज्य. बरोबर. स्वराज्यात जगणारा आपण म्हटलो देशभक्त राष्ट्रभक्त. त्याचं उदाहरण जर आपल्याला अपेक्षित असेल तर धर्माकरता जगावं कसं शिकवणारे राजे शिवछत्रपती, आणि धर्माकरता मरावं कसं शिकवणारे शंभू राजे, आणि भगतसिंग, सुखदेव, राजगुरू ही जी सगळी मंडळी ज्या राज्यात जगतात ते आहे स्वराज्य. जगले त्याकरता, गेले सुद्धा त्याच करता, ते स्वराज्य. आणि तिसरं म्हटलं आपण चौथं रामराज्य. रामराज्यात जगणारा म्हटलं आपण संत भगवत भक्त. आणि त्याचं उदाहरण पाहिजे तर उदाहरण आहे त्याचं हनुमंत शबरी. शबरी हनुमंत हे त्याचे उदाहरण आहे. आता आपण, मला वाटतं 4 फेऱ्या झाल्यात, आहे ना. आता बघूया एकदा चाचपडून पाहिला. तुम्ही जर आम्हाला चाचपडून पाहता, आम्हाला तुम्हाला चाचपडून पाहिलं काही बिघडेल का? तुम्ही आम्ही खिळी मिळी. तर पहिलं राज्य कामराज्य. त्यात जगणारा पामर विषय. अरे वा 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 वा. आणि उदाहरण द्या. रावण, आहे ना. रावण त्याचं उदाहरण आहे. आता का रावण म्हटलं मी, त्याचं उत्तर आहे का. रावण का? बायकांनो, रावणाला बायका किती सांगता येईल तुम्हाला? कोणाला? बरोबर हो, चांगला अभ्यास बायकांचा. पण 80,000 म्हटल्यात त्या. खरं आहे ते. रावणाला बायका किती? 80,000. पण 80,000 बायका असताना सुद्धा रावण भोगाने तृप्त का अतृप्त? अतृप्त आहे. अतृप्त आहे. रावण सर्वात महान, पण रावणाचा म्हणजे अंत हा भयंकर आहे, विभत्स आहे, क्रूर आहे, निर्दय आहे. याचं एकच कारण आहे, जगद्गुरु तुकोबरा म्हणतात, साधने तरी हीच दोन्ही, जरी कोणी साधेल. परस्त्री परधन याचा मानी विटाळ. जो परस्त्रीची अभिलाषा अंतकरणात बाळगतो आणि परधनावर डोळा ठेवतो, तो जगात किती मोठा झाला तर त्याची मातीच होती हा जगाला संदेश देतं ते रावणाचं चरित्र. किती मोठा असू द्या आणि कोणीही असू द्या, किती अगदी ब्रह्मदेवाच्या खानदानी घरातला आहे, 33 कोटी देवाला बंदिशाही ठेवणार आहे. एक ग्रह फिरल्याच्या नंतर काय ग्रह फिरतात आपल्याला माहिती आहे, अशा 9 ग्रहाच्या पायऱ्या करणार आहे. एवढंच नव्हे, शनी तर भयंकर असतो. महादेवासारख्याला काही क्षण तो सुधरू देत नाही, पण त्याला आपल्या आसनाखाली पालथात झोपवणार आहे. गणपती बाप्पा आपण मंगलमूर्ती जयदेव जयदेव म्हणतो, त्यांना गाढवं वळायचं काम देणार आहे. अग्नी तृणाग्नी मिळे ज्ञानोबा आहे त्याच्याबद्दल म्हणतात, त्याला कपडे धुण्याचं काम देणार आहे. ब्रह्मदेव सगळ्याचा ललाटीचे लिहिले ज्ञानोबा म्हणतात, आहे ना. सटवीच्या माध्यमातून आपल्या कपाळावरची लेखाजोखा लिहिणारा
त्याला पुरोहित कर्म देणार आहे. इतका सामर्थ्यशाली रावण आहे. पण त्याचा दैनी अंत वनातली पाला खाणारी वानर माकड त्या रावणाला संपवतात, आश्वल संपवतात आहे ना. त्यांचं साय घेऊन कपिकुळ उद्धरिले, मुक्त केले राक्षसा. वानरा हाती लंका घेवविली म्हणे तुका, असं त्यांचं वर्णन करतात. याचं एकमेव कारण काय असेल तर रावण हा काम राज्यात जगणार आहे. आणि असं आहे अर्थातुरा नाम ना गुरु ना बंधू. जधाना करता लंपट मनुष्य असतो, त्याला गुरु कळत नाही, गुरु बंधू कळत नाही. हे रावणाकडे पहा. नंतर क्षुधातुरा नाम ना रुचिर ना वेला. भुकेने ज्या व्याकुळ झालेला मनुष्य असतो, तो खायला एकदा बसल्याच्या नंतर त्याला चव कळत नाही, वेळ कळत नाही. क्षुधातुरा नाम रुचिर ना वेला. अर्थातुरा नाम ना गुरु ना बंधू हे सांगितलं ना अगोदर. क्षुधातुरा नाम ना रुचिर ना वेला आणि विद्यातुरा नाम ना सुखम ना निद्रा. विद्या करता जो आतुर असतो त्याला सुख नाही, झोप कशी माहिती नसते, झोप कशी माहिती नसते. माझ्या जो सद्गुरू जयराम बाबा भोसले यांच्याकडे मी 2002च्या दरम्यान होतो शिकायला. माझे एक मित्र होते संजय महाराज, त्यांना नावच टोपण पडलं अभ्यासू. ते मी 2 वर्ष आम्ही सोबत राहिलो. मी ते झोपतात कधी उठतात कधी, मी खूप 2 वर्ष चिकाटीचा प्रयत्न केला. 2 वेळेस त्याला माझ्या गावी घेऊन गेलो, पण मला ते झोपतात कधी उठतात कधी कळालेच नाही. खरंच नाही कळाले, नाही कळाले. आता नंतरच्या काळामध्ये मी पुढे निघून गेलो आणि ते मागे राहिले, कारण संगतीत बिघाड झाला. मी डॉक्टर बाबाच्या संगतीत गेलो आणि ते संगतीत थोडे वायात गेले. नंतर त्यांचं ते म्हणजे अजूनही ते काही वेगळ्या लाईनला गेले असं नाही, पण तो अभ्यासाची जी ओढ होती ती मात्र कमी झाली. पण सांगायचं तात्पर्य, मी त्यांना झोपताना कधीच पाहिलं नाही, कारण विद्यातुरा नामना सुखम ना निद्रा. आणि त्यातलं शेवटचं वाक्य आहे कामातुरा नामना भयम ना लज्जा. हे प्रसिद्ध वचन आहे. कामाने कामांकित झालेला असतो, त्याला भय वाटत नाही, लज्जा वाटत नाही. आणि असं रावणाचं जीवन असल्यामुळे रावण कोणत्या राज्यात जगतो? काम राज्यात जगतो. दुसरं राज्य म्हटलं होतं आपण ज्ञान राज्य. जगणारा कोण? जिज्ञासू मुमुक्षु. उदाहरण कोण? बिभीषण. बिभीषण ज्ञान राज्यात जगतो का? खरं तर रावण जिथे आहे तिथेच बिभीषणाचाही जन्म आहे, त्याच मात्यापोटीचे जन्म आहे, तिथेच तो लहानचं मोठं झालेलं आहे, एकाच घराण्यात राहिलेले, एकाच महाबळेश्वराच्या ठिकाणी तपश्चर्या तिघा भावाने केलेली आहे. पण वरदान मागताना वेगळं मागितलं, कारण सत्व कोणाचं प्रतीक म्हणजे बिभीषण आहे. सत्वात संजय ते ज्ञानम रजसो लोभ एवच प्रमाद मोह तमसो भवतो अज्ञानम एवच ज्ञान. 14व्या अध्यायामध्ये गीतेत बोलतात. किंवा सत्वात संजय तत्र सत्वम निर्मलत्वात प्रकाश कमनमयम सुखसंगीन बदनाती ज्ञान संगीन चानगत. तो बिभीषण आहे. रजो रागात्मक विद्धी तृष्णा संग समुद्भवम तन्नी बदनाती कौंते कर्म संगीन देहिनम. तो रावण आहे. आणि तमस्वम आज्ञानजम विद्धी मोहनम सर्व देहिनम प्रमाद आलस्य निद्रा विस्तन्नी बदनाती भारत. तो मात्र कुंभकर्ण आहे. तो बिभीषण तिथेच आहे. पण बिभीषण रावणाला समजून सांगतो, दादा परस्त्री आणि परधन याच्यावर जो डोळा ठेवतो, जगातला कोणी असला तर त्याला कोणी वाचू शकत नाही. आजूकही वेळ गेली नाही, सावध हो. जानकी सीतामाईला रामरायाकडे ने आणि क्षमा याचना कर. त्याचा ब्रीद आहे अनन्य चिंतयंतो माम ये जना परिपासते तेषाम नित्याभियुक्तानाम योगक्षेमम वहाम्यहम. सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणम व्रज अहं त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुच. तेषां सततयुक्तानां भजतां प्रीतिपूर्वकं ददामि बुद्धियोगं तम येन मामुपयान्ति ते. तेषां अनुकंपार्थं मम ज्ञानजं तमः नास्याम्यात्मभावस्तु ज्ञानदीपेन भास्वता. हे सगळे परमात्म्याचे आश्वासन दिलेले, आणि तो नुसतं आश्वासन देतो नाही, पाळतो. देतो कमी पाळतो अधिक, असा तो आहे. जा. पण रावणाने सांगणारालाच त्याच्या कमरेत लाथ घातली. मग बिभीषणाने विचार केला, आता इथे राहण्यात अर्थ नाही. बिभीषण किती प्रधानमंत्री घेऊन आला? 4 प्रधानमंत्री घेऊन आला. वेदांताच्या भाषेत त्याला साधन चतुष्टय म्हणतात. विवेक, वैराग्य, समाधी षटक आणि मुमुक्षुत्व. आणि आला, आणि कोणाकडे आला? प्रभू राघवाकडे आला, रामाकडे आला. आणि राम म्हणजे ज्ञान नाही? बोला ना, राम म्हणजे ज्ञान नाही? प्रभू रामचंद्र म्हणजे साकारलेलं ज्ञान आहे. रामरायाकडे आला, साधन चतुष्टय संपन्न होऊन आला. तरी सुद्धा इतराला प्रभू रामचंद्रांनी तातडीची मीटिंग घेतली आणि विचारलं, अरे तू आलेला आहे कोण? बिभीषण. 4 प्रधानमंत्र्यासहित आलेला आहे. आणि मग ते नळ, नीळ, जामवंत, सुग्रीव, हनुमंत, लक्ष्मण सगळ्याला विचारलं, तुम्ही काहीतरी बोला, शेवटी निर्णय आपण घेऊ, पण सगळ्याचं मत पाहू. तर त्यावेळेला बरेच जण म्हणायला लागली, सापाला किती दूध पाजलं तरी तो फणा उगरल्याशिवाय राहत नाही, आणि विंचवाला किती कुरवळ तो नांगी मारल्याशिवाय राहत. शेवटी वैराचा भाऊ आहे, ठेचून मारा. अनेक जणांनी हा निर्णय दिला. ते आपण म्हणतो किडक मुसळ उतरंडीला भारी, जुनं ते सोनं. जामवंत सगळ्यात बुजुर्ग होते. जामवंताने सांगितलं, असं करू नका, अगोदर या बोलू द्या. माऊली सांगतात, मानस जाणे जे बोले
झाड जाण्याची फुले का भोगी जाणे जे केले पूर्वजन्मीचे. थोडी चर्चा करा. मनुष्याचा आत काय शिस्त आहे त्याच्या वाणीत ते बाहेर पडतं. अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी धरिताय परी आवरणा. थोडी चर्चा करा, कळेल आपल्याला त्याच्या अंतकरणातला भाव काय. सगळे तरुण म्हणायला लागले हे थेरड काही करत नाही आणि आम्ही काही निर्णय घ्यायचा मध्ये आडफाटा घातल्याशिवाय राहत नाही, असं बऱ्याच तरुणाला वाटतच असतं. पण सगळीच म्हातारी चुकीचेच असतात असे नाही. बऱ्याच वेळेला म्हाताऱ्याच्या म्हाताराही असतात, पण सगळ्यात असे असतात असे नाही. त्यांच्या पाठीशी अनुभव असतो, अनुभवाने ती महान असतात. ते काही उन्हाने पांढरी झालेली नसतात. पण जांबुवंताचा सल्ला पटला नाही, पण राघव म्हणायला लागले आपल्या सगळ्यात ज्येष्ठ आहे त्यांच्या विनंतीला मान दिला पाहिजे. सगळ्याला जर दोघाला गुप्त हेराला नळनीला सांगितलं जा घेऊन या. आले. बसल्याच्या नंतर प्रभू रामचंद्राला साष्टांग प्रणिपात केला. प्रभू रामचंद्रांनी बसवलं. प्रभू रामचंद्रांनी मुखकमल पाहिलं, काय निर्णय घ्यायचा मनात तो घेतला. पण अजून सुद्धा जो लंकेला जाऊन आलेला आहे त्याला विचारावं. म्हणो जवम मारुत तुल्य वेगम जितेंद्रियम बुद्धिमता वरिष्ठम वातात्मजं वानरयुद्धमोक्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये देहदृष्ट्या तुदासोऽहं जीवदृष्ट्या त्वदंशका आत्मदृष्ट्या त्वमेव अहम् इति मे निश्चिता मती. राघवाने एकदाच विचारलं हनुमंत तू कोण आहे. हनुमंत म्हणतात तुका म्हणे येते काहीतरी आहे. अरे रात्रंदिवस यांच्या सेवेत आहे, मला विचारतो तू कोण आहे, यांना माहिती नाही हा काहीतरी आहे. लगेच हनुमंतराय बुद्धिमान देहदृष्ट्या तो दासो जीवदृष्ट्या त्वदंशक आत्मदृष्ट्या त्वमेव अहम् इति मे निश्चिता मती. देहदृष्टीने विचारत असाल तर दास्यत्व निकट हनुमंते पैकी मी तुमचा दास आहे. जीवदृष्टीने विचारत असाल तुम्ही गीतेत सांगता ममय वंशो जीव लोके मी तुमचा अंश आहे. आणि आत्मदृष्टीने बोलत असाल तर सद्गुरूने सांगितलेलं तत्वमसी तुम्ही मी एकच आहे, असे उत्तर देणारे हनुमंतराय. हनुमंतरायाला बाजूने नेलं. अरे तू जाऊन आलास. म्हटले हो ना. काय केलं पाहिजे, काय केलं पाहिजे. हनुमंतराय म्हटले देवा माझी विनंती आहे स्वीकार केला पाहिजे. कारण ज्या वेळेला मी गेलो तर मला आईची भेट नव्हती आणि याला बाबाची भेट नव्हती. त्वमेव माता च पिता त्वमेव त्वमेव बंधुश्च सखा त्वमेव त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव त्वमेव सर्वं मम देव देव. मला आईची भेट नव्हती आणि या बिभीषणाला बाबाची भेट नव्हती, कारण सगळ्या जननी जनक विश्वाचे तुम्हीच आहात देवा. त्यावेळेला मी वचन दिलं होतं वेळ आल्याच्या नंतर मी बाबाची भेट घालून देईन, तू मला आज आईची भेट घालून दे. म्हणून माझी इच्छा आहे स्वीकार करा. स्वीकार करा म्हटल्याच्या नंतर लगेच हनुमंताला त्या लक्ष्मणाला सांगितलं लक्ष्मणा जा सागराचं पाणी घेऊन या. सागराच्या किनारीच होते ना तेवढ्या. कशा करता म्हणले तीर्थी जी येत्री भोणी ती घडी ती समुद्र अवघाने ना तरी अमृत रस स्वादिनी रस सकळ. ऐका ऐका. समुद्राचं तीर्थ लक्ष्मण घेऊन आला. राघवाने केलं काय. हनुमंतराय बुद्धिमाता असल्यामुळे सगळे मंत्र म्हणा आणि बाकीच्या नळनीला सांगितलं सामुग्री जमा करा आणि त्या क्षणी लंका जिंकण्या अगोदर लंकेवर स्वारी करण्यापूर्वी लंकेचा राज्य अभिषेक बिभीषणाला करून टाकला. अभिषेक होऊन दिला. लक्ष्मणाने हनुमंताने दोघांनी दोन हाताला धरलं, परमात्म्याला असा बाजूला पाल्यामध्ये नेला. हनुमंतरायाने हात जोडलेत. लक्ष्मण बोलायला लागला. म्हणले देवा आम्ही स्वीकार करा म्हटलो. म्हणजे हो ना राज्य द्या नाही म्हटलं. म्हणजे माझ्या प्रतापावरती माझ्या शौर्यावरती काही संशय. म्हणले देवा बिलकुल नाही, बिलकुल नाही. मी लंका जिंकणार नाही असं वाटतं. तसंही काही नाही. मग स्वीकार केला ना. नाही पण राज्य दिलं ना. म्हणजे मग द्यायला नको होतं. म्हणले देवा द्यायलाही काय हरकत नव्हतं, पण थोडासा वेळ. म्हणले का बरे. म्हणले देवा असं आहे आज बिभीषण शरण आला, तुम्ही त्याला लंका दिली हे रावणाला कळालं. देव शरण आल्याच्या नंतर राज्य देतो आणि उद्या तो शरण आला तर काय करणार. आहे की नाही. काय वर्णन केले. आयो बिभीषण शरण कियो लंका यदि आयो रावण शरण करूंगा अयोध्या. आज बिभीषण शरण आला मी त्याला लंका दिली. खरंच रावण उद्या जर षडविधा शरणागती काय आहेत अनुकूलश संकल्प प्रातिकूलश वर्जन रक्षिष्यति इति विश्वास गोप्तु वर्णम तथा आत्मनिक्षेपकारपणे षडविधा शरणांगती. खरंच आनंद शरण आला तर मी त्याला काय आहे. नाहीतरी अयोध्या आजही राघवाच्या ताब्यात आहे. शीश पर खड़ा और आखियों में पानी, शीश पर खड़ा और
आँखियों में पानी, राम भक्त ले चला है राम की निशानी। भगवान प्रभू रामचंद्राच्या खडावा ठेवून लक्ष्मण राज्य आता शत्रुघ्न आपलं भरत राज्य पाहतोय, नंदीग्रामात राहून शत्रुघ्ना करवी, आणि त्यामुळे आजही राज्य तेच आहे, मी अखंड वनवासी राहील, त्याची चिंता तुम्हाला नसावी असं म्हणणारा तो राम आहे, तो साक्षात ज्ञान आहे. आणि त्या ज्ञानाकडे लंकेचा म्हणजे अविद्येचा त्याग करून बिभीषण साधन चतुष्टय संपन्न म्हणजे 4 मंत्र्याला होऊन येतो आणि रामाच्या पाठीशी राहतो. म्हणून बिभीषण ज्या राज्यात जगतो त्याचं नाव हा मला वाटलं ह्या गेल्या घरी विठ्ठल विठ्ठल म्हणून बिभीषण हा कोणत्या राज्यात जगतो तर ज्ञान राज्यात जगतो. तुमच्याकडे होतं तिसरं स्वराज्य. स्वराज्यात जगणार कोण? देशभक्त राष्ट्रभक्त. उदाहरण द्या, छत्रपती शिवराजे आणि छत्रपती संभाजीराजे. का बरं असं? आम्हाला शाळेत एक गीत होतं बाबा, खूप गोड आहे, बरं ऐकावं. का बरं? आता स्वराज्य माझा विषय आहे आणि नाही तरी राजे नसते तर हे कीर्तन तरी कुठं करता आलं असतं आपल्याला. त्यांचे उपकार आहेत आपल्यावर, निश्चित मानले पाहिजे. शिवरायाचा 8वा विरोध, शिवरायाचा 8वा प्रताप, शिवरायाचा 8वा साक्षेप भूमंडळी, शिवरायाचे कैसे चालणे, शिवरायाचे कैसे बोलणे, शिवरायाचे सलगे देणे कैसे असे, निश्चयाचा महामेरू बहुत जनासी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी, एका संन्याशाने एका फकीर महात्म्याने, फकीर होकर फिकीर करी हो बी साला गद्दाय, असा फकीर महात्मा अवलिया साधू ते राजे शिवछत्रपती बद्दल उद्गार काढतात. सामान्य अधिकार नाही, राजर्षी आहेत ते. जगद्गुरु तुकोबरा एक प्रकारचे ब्रह्मर्षी आहेत, तर राजे शिवछत्रपती राजर्षी आहेत. विठ्ठल विठ्ठल. आम्हाला शाळेत गीत सांगत होतो मी, आओ बच्चे तुम्हें दिखाए झांकी हिंदुस्तान की, इसमें तीर से तिलक करो ये धरती है बलिदान की, देखो मुल्कों बढ़ा तो कयो यहाँ दीवानी डोला था, मुगलों की बात को जिसने तलवारों पे तोला था, हर पर्वत पर आग जली थी, हर पत्थर एक शोला था, बोली हर हर महादेव की बच्चा बच्चा बोला था, वीर शिवाजी ने रखी थी लाज हमारे जान की, इसमें तीर से तिलक करो ये धरती है बलिदान की, इसमें तीर से तिलक करो ये धरती है बलिदान की, तिलक करो ये धरती है बलिदान। काशी की कला जाती मथुरा में मस्जिद वस्ती, अकेला शिवा अगर न होता तो तुम हम सबकी सुनता हो जाती. मी ते कालच वाक्य आहे वाचले. घासले बिना धार नाही तलवारीच्या पात्याला, घासले बिना धार नाही तलवारीच्या पात्याला. आजही खरंच मायबापांनो आपली संस्कृती खरी जिवंत राहावी असं वाटत असेल तर राजे शिवछत्रपतीच्या आदर्श वेळा पर्याय नाही या महाराष्ट्राच्या मातीला. अरे मराठ्याची जात आमची, मराठ्याची जात आमची, हरणे आम्हाला माहित नाही. जोपर्यंत मैदानात उभे आम्ही जिंकणे नियतीला शक्य नाही. हा एकच मंत्र 18 पगड जातीतील लोकांना एकत्र करून हिंदवी स्वराज्य घडवणारा, कुतुबशाही, निजामशाही, आदिलशाही, 5 पातशाही धराशाही करून गल्लीपासून दिल्लीपर्यंत भगवा फडकवणारा आणि सनातन हिंदू धर्माचं रक्षण करणारा ते शेर शिवा का छावा था. आणि हे राजे शिवछत्रपती आहेत. काय आहे? धर्माकरता जगावं कसं शिकवणारे हे म्हणजे राजे शिवछत्रपती आहेत. आणि धर्माकरता आनंदाने बलिदान कसं द्यावं हे शिकवून राजे शंभू आहेत. आणि भगतसिंग, सुखदेव, राजगुरू तर जाता जाता मृत्यूला सुद्धा आनंदाने कव घालतात, आलिंगन देतात, हे माझ्या मातृभूमीला स्वातंत्र्य मिळावं म्हणून. आणि ते जाताने आपल्याला म्हणत असेल की मेरे वतन के लोगो जरा आंखों में भर लो पानी, जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी, जब घायल हुआ हिमालय खतरे में पड़ी आजादी, जब लगती सांस लड़ी वो फिर अपनी लाश बिछा दी, संगीन थी धरती काया सो गए अमर बलिदाने, जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी. म्हणून ही सगळी महात्मे मंडळी हे ज्या राज्यात जगतात मला वाटतं त्याला स्वराज्य म्हणायला हरकत नाही. पहिलं आहे कामराज्य, दुसरं ज्ञान राज्य, तिसरं स्वराज्य आणि आजच्या अभंगाचा विषय पाहत होतो आपण ते रामराज्य.
राम राज्य झाले आता काय उणे आम्हासी. म्हणून आजच्या अभंगाचा विषय काय? कामराज्य नाही. आजच्या अभंगाचा विषय ज्ञानराज्य नाही. आजच्या अभंगाचा विषय स्वराज्यही नाही. आजच्या अभंगाचा विषय रामराज्य आहे. विठ्ठल विठ्ठल. म्हणून कदाचित जगद्गुरु तुकोबराय शब्द प्रभू आहेत. तुकोबराय एका ठिकाणी म्हणतात आम्हा घरी धन शब्दाची जरत नाही. शब्दाची तरत नाही. शब्दाची शस्त्र यत्ने करू. शब्दाचे आमच्या जीवाचे जीवन. शब्द वाटू धन जन लोका. तुका म्हणे पहा शब्दचे हा देव. शब्दाची गौरव पूजा करू. शब्दाची गौरव करणारे, शब्द आपला देव मानणारे, शब्द आपला प्रभू मानणारे जगद्गुरु तुकोबराय शब्द हे तोलून मापून वापरतात. आपला असा असता अनंत वाचाळ बरळती बरळता ऐकायचा गोपाळ पावे हरी. पण संतांचं बोलणं मात्र तुकुनी घेतले मोती जैसे साच आणि मावाळ. मी तुले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. जगद्गुरु तुकोबरायांनी केवळ राज्य शब्द वापरला नाही, केवळ राम शब्द वापरला नाही, राम राज्य शब्द वापरला. याचं कारणच असं आहे का इतर राज्यावर या लक्षणाची अतिव्याप्ती होऊ नये. विठ्ठल विठ्ठल. काय आहे कुठलेही लक्षण करत असताना न्यायशास्त्र म्हणतात तदैवी लक्षणं दोषत्रय शून्यम. लक्षण तेच असतं जे तीन दोष विवर्जित असतं. त्यात एखादा दोष आला का ते सदोष लक्षण हे शास्त्रामध्ये मान्य होत नाही. त्रिदोष विवर्जित लक्षण असलं पाहिजे. तीन दोष कोणते? आता तेवढे तीन शब्द पुन्हा एकदा ध्यानात घ्याल बाळांनो तुम्ही. अतिव्याप्ती, अतिव्याप्ती, अव्याप्ती, असंभव. अतिव्याप्ती, अव्याप्ती, असंभव. आता हे फक्त एवढे शब्द ध्यानात ठेवायचे. संस्कृत लक्षण मीच सांगतो, मीच बोलतो फक्त. मात्र एवढे तीन शब्द बोलण्याची जबाबदारी आपली. तर पहिला काय? अतिव्याप्ती. दुसरा अव्याप्ती. तिसरा असंभव. अतिव्याप्ती कशाला म्हणतात? तर्कसंग्रह न्यायशास्त्राचा छोटासा ग्रंथ आहे. त्यामध्ये हे तिन्ही लक्षण केले आहेत. जाणत्या मंडळींनी भाऊकडे ज्यांनी ऐकलेले आहेत मोक्ष पाठशाळेमध्ये अगदी सुरुवातीला हे शिकवलं गेलेलं आहे. अतिव्याप्ती कशाला म्हणतात? लक्ष्य वृत्तित्वे सती अलक्ष्य वृत्तित्व अतिव्याप्ती. म्हणजेच लक्षाच्या ठिकाणी लक्षण जाऊन अलक्षाच्या ठिकाणी लक्षण जाणं याला अतिव्याप्ती असं म्हणतात. दुसरं होतं अव्याप्ती. बरोबर ना? तर अव्याप्ती म्हणजे लक्ष एक देश वृत्तित्व अव्याप्ती. लक्षाच्या एकाच भागावर लक्षण जाणं, पूर्ण भागावर न जाणं याला अव्याप्ती असं म्हणतात. आणि असंभव म्हणजे लक्ष मात्र अवृत्तित्व असंभव. लक्षाच्या ठिकाणी लक्षण बिलकुल न जाणं याला असंभव असं म्हणतात. विठ्ठल आता तुमच्या लक्षात आलं मग पहिला काय होता? अतिव्याप्ती. ना अतिव्याप्ती म्हणजे काय? लक्षाच्या ठिकाणी लक्षण जाऊन अलक्षाच्या ठिकाणी जाणं. दुसरं काय? अव्याप्ती. अव्याप्ती म्हणजे काय? लक्षाच्या पूर्ण भागावर लक्षण न जाणं, एका भागावर जाणं, इतर भागावर न जाणं अव्याप्ती. तिसरं काय? असंभव. असंभव म्हणजे काय? लक्षाच्या ठिकाणी लक्षण बिलकुल न जाणं याला असंभव असं म्हणतात. पण तरीही काहीला काही कळालं नाही, हेही कळालं नाही. मला चेहरे सांगतात ना, वक्त्याला चेहरे बोलताना दिसतात. मग आता वक्त्याची जबाबदारी काय? सगळ्याला कळेल, रुचेल, पचेल, झेपेल असं बोलावं. आता सगळ्याला कळेल असं सांगतो, त्याच्याकरता उदाहरणाने सगळ्याला कळतं. मग आपण उदाहरण देऊ. आपण सगळ्यांनी पाहिलेला एक असणारा म्हणजे 84 योनीमध्ये एक योनी म्हणजे ती आहे गोमाता. गाय आपल्याला कोणाला माहिती नाही? सगळ्यालाच माहिती आहे. बरोबर. आता गायीचेच हे तीन लक्षण आपण करू आणि त्यातलं चौथं निर्दुष्ट लक्षण करू. तर पहिलं लक्षण काय? अतिव्याप्ती नको दोष, अव्याप्ती नावाचा दोष आणि असंभव नावाचा दोष. आता मी जर या लेकराला विचारलं, तुम्ही बोलायचं बरं बाळानं, मी जर तुम्हाला विचारलं गाय म्हणजे काय, तुम्ही म्हणाल महाराज त्याच्यात विचारण्यासारखं काय? जिला चार पाय तिला म्हणतात गाय आहे ना. असं लक्षण केलं ते लक्षण सदोष आहे. किंवा दुसरं लक्षण केलं शृंगित्वम गोह लक्षणम, जिला शिंगे असतात तिला गाय म्हणतात. काय म्हटले? ज्याला शिंगे असतात तिला गाय. बाळांनो गाईला शिंग नसतात का? असतात. पण गाईलाच असतात का? नाही. आता यांचा अभ्यास बघा. लेकराचा अभ्यास खूप गोड आहे, तुम्ही बारकाई नाही का? बाळांनो मग अजून कशाला शिंग असतात? बैलाला असतात. छान. अजून म्हशीला असतात, अजून शेळीला असतात, अजून बकरीला असतात. बकरी शेळी दोन असतात काय? चला चला. हा बरं. बोकडाला असतात, अजून लवकर लवकर हरणाला असतात. बरोबर आहे. अजून मेंढीला असतात. छान. अजून बळवाच्या मेंढ्या. बरोबर आहे ना? शिंग पाहिलेले असतात ते मेंढीला असतात. येकड्याला नाही, येडक्याला. हा येडक्याला असतात. अजून बघा 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 शिकून घ्या. हा पटकन. गेंड्याला असतात. छान. गेंड्याला दोन असतात का तीन असतात? एकच असतात. अरे वा.
छान. गेंड्याला असतात. अजून संपलं भांडवल. बरं एवढ्याला असतात आहे की नाही. आता ऐका, आपण कोणाचं लक्षण केलं? हे असं तुम्ही इतका पक्ष नका काढून घेऊ ना. कोणाचं लक्षण केलं? गाईचं. जिला शिंग असतात तिला म्हणतात गाय, किंवा जिला 4 पाय तिला म्हणतात गाय. मग 4 पाय कोणाला असतात बोला पटकन? बैलाला असतात. अजून गाईला असतात. अजून शेळीला असतात. अजून अरे हे एवढेच म्हणत ह्या सगळ्याला जेवढे सांगितले त्या सगळ्याला 4 पाय असतात. सोपं करून टाकायचं ना. आतापर्यंत आपण जेवढे पाहिले ते सगळ्याला किती पाय असतात? 4 पाय. बरोबर ना. मग 4 पाय किंवा 2 शिंग ज्याला जिला असतात तिला गाय म्हणलं तर हे गायीवर लक्षण जातं का आणखी दुसऱ्यावरही जातं आहे ना. म्हणजे लक्ष कोण आहे? गाय. लक्ष ठिकाणी तर लक्षण चाललं पण अलक्ष गेंड्यापर्यंत चाललं. लक्ष गायीवर तर चाललं पण अलक्ष गेंड्यापर्यंत चाललं आणि असं लक्षण सदोष असतं. मग निर्दोष लक्षण करा. हे लक्षण नको तुम्ही. आता अतिव्याप्ती नको. दुसरं काय होतं? अव्याप्ती. वा माता भगिनी वा वा. काय? अव्याप्ती. अव्याप्तीचं लक्षण काय केलं आपण? लक्ष एकदेशी वृत्तित्व अव्याप्ती. म्हणजे लक्षाच्या ठिकाणी लक्षण पूर्ण लक्षाच्या ठिकाणी न जाणं, काही भागावर जाणं काही भागावर न जाणं. यांचं अधिककडे दुसरीकडे गेलं आणि आपलं पूर्ण गायीवर जात नाही. आता दुसरं लक्षण करायचं आपल्याला. कपिलत्वम गोह लक्षणम. कपिलत्वम गोह लक्षण म्हणजे काळी असते तिला म्हणतात गाय. काय काय? जी काळी असतात तिला म्हणतात गाय. आता मला सांगा गाय काळी नसते काय? बोला ना तुम्ही. गाय काळी नसते का? असते. पण गाय काळीच असते का? नाही. मग अजून कशी असते? नाही तुम्ही बोलायचं नाही. आता तुमचं संपलेलं त्यांना बोलू द्यायचं. सगळ्याला बोलायची संधी द्यायची. मग लोकशाही आपल्याकडे आहे ना. हा मग अजून गाय कशी असते? पांढरी असते. बरोबर आहे. आणखी तांबडी असते. बरोबर आहे. आणखी बांडी असते. बरोबर आहे ना. अजून गवळी असते. बरोबर आहे. तुम्हाला काय वाटलं काय आमचा कमी अभ्यास आहे? तांबडी असते, गवळी असते, गुलाबी असते. बरोबर आहे ना. नाही हा रामकृष्ण मग बरोबर आहे. मला वाटलं की हो म्हणता तुम्ही आहे ना. मग गाय बघा हुंडी असते, तांबडी असते, भुरकी असते, गवळी असते, बांडी असते, खंडा चामुंडा मुंडा असे ते म्हटलेले तिथे. मग आता कपिलत्वम गोह लक्षण काळी असते तीच गाय म्हणल्याच्या नंतर इतर गायीवर लक्षण चाललं का? नाही. कमी पडलं ते. मग अव्याप्ती नावाचा दोष. कमी पडणं म्हणजे अव्याप्ती नावाचा दोष. मग हे पहिलं अतिव्याप्ती, दुसरी अव्याप्ती, तिसरा होता असंभव. असंभव म्हणजे काही ठिकाणी बिलकुल न जाणं. असं कोणतं लक्षण आहे? म्हणजे तिसरं लक्षण करा. मग तिसरं लक्षण केलं एक शफवत्वम गोह लक्षण. एक खूर जिला असतो त्याला म्हणतात गाय. आता पटकन पुरुष मंडळी बोला. गायला एक खूर असतो काय? गायला एक खूर असतो काय? हो नाही काहीतरी बोला ना. नाही नाही. गायला एक खूर नसतो. मग गायला एक खूर नसतो तर गायला किती खूर असतात? किती खूर असतात? बोला बोला. 4 असतात. 4 पाय असतात का खूर असतात? काय तुमचा अभ्यास या दोघांपेक्षा कमी पडला मग. आहे ना. 8 खूर असतात. बरोबर आहे. मग एक खूर कोणाला असतो? गाईला नसतोच एक खूर. म्हणजे काही ठिकाणी बिलकुल लक्ष. हे बघा शृंगीत्वम गोलक्ष म्हणलं तर गायीच्या ठिकाणी अलक्ष गेंड्यापर्यंत जाई ना का पण गायीच्या ठिकाणी काहीतरी लक्षण जात होतं. कपिलत्वम गोलक्षण म्हटलं का भुरकी गवळी तिच्यावर नका का जाईना पण काळ्या गायीवर तरी लक्षण जात होतं. पण एक शफवत्वम गोलक्षण म्हटलं का गायीच्या ठिकाणी बिलकुलच लक्षण जात नाही. म्हणजे असंभव नावाचा दोष आला. मग एक खूर कोणाला असतो ते मी विचारतोय तुम्हाला. घोड्याला असतो. बरोबर आहे. घोड्याला एक खूर असतो. आणखी तिकडे ते लगेच सांगतात गाडवाला. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. आपण तरी त्यांना म्हणा इकडल्या मदत करायची नाही पण त्याला वाटतं नको आपल्या घरातले नापास व्हायला. चला एक खूर कोणाला असतो? मग घोड्याला. अजून गाढवाला. गाढवाला शास्त्रीय काही नाव आहे कोणाला माहिती? खर. खर तुकोबरा म्हणतात कार्यदासोशी संसाराचा खर दुःखाचे डोंगर सोस आहे. आणखी मला 2-3 माहिती. एखादा आठवलं सांगा कोणी. हा गर्दभू. अय रामकृष्ण हे नवीन मला भेटलं. गर्दभ म्हणतात बरं का आजीबाई. गर्दभ. हा छान. हे एक भेटलं. संस्कृत नाव आहे. अजून एखादं? लंबकर्ण. बरोबर आहे नाही. लंबकर्ण हे एक नाव आहे. आणखी एक नाव आहे तुम्हाला माहिती आहे भाऊ? त्याचं नाव आहे वैशक नंद. मला म्हटलं वैशक नंदन. आता हे भारती नंद अमुक नंद वैशक नंदन का? ते वैशक महिन्यात सुटतं आणि इतर महिन्यात रोडा होतो. वैशक म्हणजे जे ते खडखडीत उन्हाळा ना. बरोबर आहे ना. मग त्या महिन्यात सुटावं का रोडावं? सुटायला पाहिजे. पण ते रोडावतं का? कारण ते खाता खाता पुढे जातं मागे ओढून पाहतं ते सगळं हिरवं दिसतं. तुम्ही आपण काहीच खाल्लं नाही अजून. ते चिंता रोग जोडतो ते रोडावतं. आणि ते वैशक ते सगळे उकिरडे घोळताना मागे पाहतं त्याला सगळं वाळलेलं दिसतं. तुम्ही आई पाठीने इतकं खाल्लं ते बनतं म्हणून त्याला गाढव म्हणतात. विठ्ठला विठ्ठला. त्या गाढवात सगळ्यात महत्वाचं त्याला गाढव का म्हणतात माहितीये का? त्याला गाढव का म्हणतात माहितीये? त्याचं एकच कारण आहे भाऊ माझ्या माहितीनुसार. त्याला गाढव याच्यामुळे म्हणतात ते न बांधता बांधल्या जातं न सुटता सुटलं जातं म्हणून त्याला गाढव म्हणतात. हे सगळ्याला माहिती. आपले भाऊ सांगायचे. मी भाऊचे पाठ ऐकलेले थोडेसे चातुर्मासाला असताना.
भाऊने आम्हाला गोष्ट सांगितली. ते एक कुंभार गाढव घेऊन निघाल्याच्या नंतर गाढवं घेऊन निघाला, पण हा गाढवच झाला त्यांच्या संगतीत. कारण याला ते दावे सराटा त्यांना बांधायचे ते विसरूनच गेला. पण शेवटी काही झालं तर ते 4 पायाचे ते नव्हता, हा 2 पायाचा होता. त्यामुळे याची बुद्धी जरा अधिक होती. त्या 4 पायाच्या गाढवाला बांधवायला त्याने दोरे आणलेले, पण तो मनात म्हणू लागला काही झालं ते काय आहेत, गाढव आहेत. मग त्याने काय केलं, फक्त एका ठिकाणी त्यांना बरोबर आणलीत आणि आणल्याच्या नंतर प्रत्येकाच्या पायावर असा हात फिरवला आणि त्या प्रत्येक गाढवाला वाटलं आपण बांधलो. दुसऱ्या दिवशी आपण गाढवाला बांधलेला आहे, हाही गाढवच असल्यामुळे विसरला. आणि मग तो गाढवाला हाकायला लागला, थुर थुर म्हणायचा. ते गाढवाची तिथेच राऊंड मारायचे, पण ती काही जागेची हाले ना. तो म्हणायला लागला माणसाला जागेचा मोह होतो माहितीये, गाढवाला कधी बसून. कारण माणसाला रुमाल जरी टाकला ते म्हणते शीट माझं बुकिंग करून ठेवतो. यांना कधी बसून. बरं तो हाकायचा, तर शेवटी त्याने ते दांडकं घेतलं, मूग तिथं करायचे, पण ती काही जागेची हाले ना. आणि मग त्याला त्याचा मित्र म्हणला लागला, अरे असं काय करायला लागला गाढव. तो म्हणला, अरे तुझ्या घराचा मोह यांना कसं काय जडला एवढं काही कळे ना. तो म्हटलं वेड्या त्यांना सोड ना अगोदर. आणि म्हटले ते बांधलीच नाही. म्हणले रात्री तू बांधल्यासारखं केलं ना, आता सोडल्यासारखं कर. आणि त्याने रात्री असा हात केला होता, तो खाली बसला. ज्या गाढवाच्या पायाला तिने असा हात केला का ज्या गाढवानी लागले चातुर्मास झाला, ते मागे वळून पाहिलं नाही. जे गेली ती अजून आली नाही. विठाला विठाला. मला सांगा, आपण त्याला हसत होतो. आपलं काय हो, आपल्याला कोणी बांधलेलं आहे? कोणी बांधलेलं आहे आपल्याला? बांधायला कोण समर्थ आहे आपल्याला? कोणी आपल्याला बांधलं नाही. पण आपणच आपल्याला मुक्त होता परी बळे झाला बद्ध घेऊन या छंद माझे माझे. देहाला आपण मी म्हणतो, तत्संबंधीला माझे म्हणतो, उपनिषद म्हणतो अहंता ममता इतकी दुःखास्पदे द्वे. आणि या 2च कारणामुळे आपण आपल्यालाच बांधून घेतलेला आहे. मग आपल्याला आता ते म्हणलं तर जरा बरं वाटत नाही. पण आपण जर स्वतःला बांधून घेतलं नसेल तर मग ते म्हणलं म्हणजे आपल्याला जर एखाद्याने गाढव म्हणलं तर आपल्याला त्याचा राग कधी यावा? आपण स्वतःला बांधून घेतलं नसेल तर. आणि आपण जर स्वतःला बांधून घेतलं असेल तर आपल्याला एखाद्याने म्हणल्याचा राग यावा. आणि राग जर लईच आला तर आपण स्वतःला सोडून घ्यावं. बरोबर की नाही? आपण स्वतःला सोडूनच घेत नसेल आणि दुसऱ्याचं म्हणल्याचा राग येत असेल तर त्या गाढवाचा अपमान आहे आपल्याला गाढव म्हणणं म्हणजे. तर त्याच्या पुढचे आपण मग विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. मला तर वाटतं खरंच त्याच्या पुढचे आपण. बिचारा तो एवढ्याच बाबतीत आपल्या पुढे, त्याला 4 पाय ना आपल्याला 2च आहे. त्याला एक शेपटी आणि आपल्याला तेवढी नाही आहे ना. नाथबाबा म्हणतात, तावनी मनुष्य पण जो न साधीचं ब्रह्मज्ञान लांडा गर्दभ जाण पुच्छविना दो पाई. हे शेवट आहे त्या वेळेस. बरोबर ना? म्हणजे काही नाही, त्याच्यात आपल्यात काही अंतर नाही. बिचारा तो तरी बरा आहे. खरं सांगा, जे खायला पाहिजे तेच खातो का जे खायला नाही पाहिजे ते नाही खातो? वाक्य कळायला नाही वाटत. जे खायला पाहिजे तेच खातो का जे नाही खायला पाहिजे ते खातच नाही तो? हे दोन्ही वाक्य बरोबर आहे ना माझे? मग तुम्ही एवढे संशयात का पडला? जे खायला पाहिजे ते तो खातो, जे त्याचं खाद्य आहे तो खातो, जे खायला नको ते खात नाही. आणि आपण खरं सांगा, आपलं खाद्य आहे का? तर वचन देऊन आपलं खाद्य आहे का ते? आपलं पेय आहे का? बंबोले आहे का ते आपलं? इकडे आपण जावं का? मग आपल्याला गाढव म्हणणं ते गाढवाचा अपमान नाही का? खरं सांगा ना. विठाला विठाला. नाथबाबाचं तर बघा तुम्ही, नाथबाबा ज्यावेळेस काशीची कावड घेऊन येतात आणि वाळवंटात तळमळताना ते गाढव पाहतात. वेदांत असं सांगतो, औपाधिक भेद वास्तू अभेदाच्या लाभाने करत नाही. आणि नाथबाबा म्हणतात माझा रामेश्वर हाच आहे. सगळे म्हणू लागले नाथबाबा गाढवपणा करू नका, ते गाढव आहे. आणि इतक्या दुरून कावड आणली, समोर रामेश्वराचा कळस दिसतोय, रामेश्वराला घाला आणि कावडीचं सार्थक करा. नाथबाबा म्हणू लागले बाबा माझ्या उपाधी भेद बाजूला सारला तर माझा रामेश्वर त्यात दिसतो. नाथबाबाने पटकन कावड टेकली, त्याचं मस्तक आपल्या अंकावर घेतलं, पूर्ण इतक्या दुरून आणलेली काशीची कावड त्याच्या तोंडात रितली, त्याचा आत्मा शांत केला. आणि नाथबाबाने आपल्या डोळ्याचे आसू मोकळे केले. नाथबाबाला आनंद वाटला. सगळे म्हणू लागले नाथबाबा गाढव आहे. कारण इतक्या दुरून आणलेली कावड गाढवाच्या मुखात दिसतात. नाथबाबा गाढव आहे. खरं सांगा, तुकोबराय म्हणतात, होईल झाला अंगी देव जो आपण तयासी जन अवघे देव. नाथबाबा स्वतः देव झाले, त्यांना गाढवात देव दिसला आणि यांना गाढव का दिसलं होतं? हे काय होते आहे ना? तिलाच वाटेल तर म्हणलं, पण वस्तुस्थिती येते. म्हणून आपलं त्याचा हे विषयांतर नको. पण मी पहिला दोष सांगितला होता बाळानो, गेले तुम्ही घरी. आता असं न करू ना. संस्थावर अजून आपल्याला काला झालं जायचंय. काय दोष होता? बरोबर बरोबर. तू बोल, तुझ्या तोंडावर आलं. बोल बोल. अतिव्याप्ती. बरोबर आहे ना? अतिव्याप्ती. दुसरा
अव्याप्ती. एवढ्या मधल्या एवढ्या राऊंड मध्ये सुद्धा ते आहेत. दुसरा असंभव. त्या असंभव दोषाकरता आपण बोलतो. मग एक खूर कोणला आहे तर आपण म्हणलो एक गाढवाला आहे, घोड्याला आहे आणि आणखी एकाला आहे. उत्तरेत तुम्ही कोणीच गेलेलं नाही यात्रेला, बरोबर आहे ना. खेचर, ते खेचर काय संस्कारित नसतं, ते संकरित असतं. म्हणजे या दोघाचा संकर, गाढवाचा आणि घोड्याचा संकर, ते खेचर आहे. खच्चर त्याला म्हणतात तिकडे. त्या खेचराला सुद्धा एक खूर असतो. मग आता कपिलत्व शृंगीत्व म्हणलं का अतिव्याप्ती, कपिलत्व म्हटलं अव्याप्ती, आणि एक शफवत्व म्हटलं असंभव नावाचा दोष आला. आता तुम्ही उभे मंडळी चौथं आपल्याला निर्दिष्ट लक्षण करायचं गोमातेचं. शासनादिमत्व गो लक्षण. जिला गळ्याखालचा पोळ असतो तिला गाय म्हणतात, आणि गोमातेचं निर्दिष्ट लक्षण झालं जिला गळ्याखालचा पोळ असतो. तरी तुम्ही म्हणाल आता पटकन बोला, पटकन बोला, पटकन बोला. गाय शब्द हा नपुसक लिंगी का पुलिंगी? तुम्ही बोलणार हा लेकर हुशार आहे. मी जाणीवपूर्वक होय तो पर्याय गाळून ठेवला, पण ते म्हणतात स्त्रीलिंगी. गाय हा शब्द स्त्रीलिंगी आहे आणि बैल पुलिंगी आहे. मग बैलाला सुद्धा पोळ असतो, लक्षण करायला लागलं स्त्रीलिंगाचं, चाललं पुल्लिंगावर, झाली ना अतिव्याप्ती. म्हणजे नाही, इथं शासनादी महत्व गोह लक्षण, शासन आधी तेभ्य शासनादिभ्य. गळ्याखालच्या पोळासहित आणखी काही गोष्टी, म्हणजे गळ्याखालच्या पोळासहित, कारण संक्षेपण समास ज्याच्यामध्ये संक्षेप केला जातो आणि त्याचा विग्रह करताना सगळ्या गोष्टी आपल्याला पाहावे लागतात. आणि त्या समासामध्ये सुद्धा तत्पुरुष समास, कर्मधारे समास, त्याच्यामध्ये पूर्वपद प्रधान, उत्तरपद प्रधान, उभयपद प्रधान, असे अनेक प्रकार आहेत. त्यातला हा बहुव्रीही समास आहे जो अन्यपद प्रधान असतो. आणि त्याच्यामध्ये दोन प्रकार असतात, तद्गुण सविज्ञान आणि अतद्गुण सविज्ञान. तद्गुण सविज्ञान म्हणजे समासिक पदातले जे शब्द आहेत त्याच्यासहित आणखी काही अर्थाचं ग्रहण करणं, त्याला तद्गुण म्हणतात. जसं की पितांबर, पितांबर म्हणताना आपण काय म्हणतो, पितांबर पिवळा पितांबर. मग पिवळा पितांबर सांगायचा का नेसलेला कैवारी आला सांगायचा? पिवळा पितांबर शेला गगनी झळकला आणि गरुडावर वैष्णव माझा कैवारी आला, गोपाल कृष्ण परमात्मा. हा पिवळा म्हणजे ते पितांबर शब्दाचा अर्थ. किंवा दशानन यशच दशानन, 10 आनंद म्हणजे मस्तक ज्याला आहे तो दशानन कोण? रावण. लंब उदर यशस लंबोदर कोण? गणपती बाप्पा. तसं या ठिकाणी अन्यपद प्रधान, एक प्रधान बहुव्रीही समास, आणि उभयपद आपला तद्गुण सविज्ञान आणि अतद्गुण सविज्ञान. हे पितांबर म्हणताना तद्गुण आहे. आणि दृष्टम मथुरा आणय, पाहिलेली मथुरा नगरी घेऊन ये. तर पाहिलेली मथुरा नगरी आणता येत नाही, मथुरा नगरी ज्याने पाहिली त्याला घेऊन यावं लागतं, हे अतद्गुण आहे. अशा पद्धतीने या ठिकाणी शासन आधी तेभ्य शासनादिभ्य. गळ्याखालच्या पोळासहित आणखी काही गोष्टी. आता गळ्याखालच्या पोळासहित आणखी काही गोष्टी काय? भांड्यासारखी 4 मोठी कास असते गोमातेला, ती बैलाला असते का? नाही. मोठाली 4 सड असतात, ती बैलाला असतं का? नाही. जिला गर्भधारणा होते, बछड्याला आपल्या उदरात 9 महिने 9 दिवस ठेवते, तो बैल ठेवू शकतो का? नाही. बरं, जी दूध देते तो बैल देऊ शकतो का? नाही. मग या सगळ्या गोष्टी फक्त गोमातेच्याच ठिकाणी, अन्यत्र नाही. हे गोमातेचं कोणतं लक्षण झालं? निर्दिष्ट लक्षण झालं. त्याच्यात अतिव्याप्ती नाही, अव्याप्ती नाही, असंभव नाही. असे 4 राज्य सांगितले होते. पहिलं राज्य कामराज्य, ज्ञानराज्य, स्वराज्य आणि रामराज्य. याच्याकरता आपण बोलत होतो तुकोबराय शब्दप्रभू आहे. तुकोबराने जाणीवपूर्वक शब्द 3 ते वापरले, म्हणजे 2 वापरले, त्यात 3 होतात. राम विशेषण आहे, राज्य विशेष आहे, आणि राम राज्य विशिष्ट आहे. पहिलं राज्य कामराज्य, ज्याच्यात पामर विषयी जगतात, त्याचं उदाहरण रावण आहे, जो परस्त्रीकडे वाईट नजरेने पाहतो. दुसरं ज्ञान राज्य, त्याच्यात जिज्ञासू मुमुक्षू जगतात, त्याचं उदाहरण विभीषण आहे, जो रावण रूपी अभिमानाचा त्याग करून राम रूपी ज्ञानाचा स्वीकार करतो. तिसरं स्वराज्य, त्याच्यामध्ये देशभक्त राष्ट्रभक्त जगतात, त्याचं उदाहरण राजे छत्रपती शिवाजी राजे, शंभू राजे किंवा भगतसिंग सुखदेव राजगुरू हे आहेत. आणि जे या मायभूमीला स्वातंत्र्य होण्याकरता आनंदाने मृत्यूला सुद्धा आलिंगन देतात. आणि आता त्यातली 2 राज्ये, म्हणजे पहिलं राज्यच त्याज्य आहे, कामराज्यच त्याज्य आहे. खरं तर आपल्याला पहिल्या कामराज्यातून स्वराज्यात यावं लागतं, स्वराज्यातून ज्ञानराज्यात यावं लागतं, ज्ञानराज्यातून मग रामराज्यात जावं लागतं. बरोबर की नाही? कारण ज्ञान गिळूनी गावा गोविंदवा, टाळाटाळी लोपला नाद, अंगांगी मुरला छंद, भोग भोगिताच्या आतला भेद, ज्ञान गिळूनी गावा गोविंदवा. आणि मग त्या रामराज्यात येणं, त्या रामराज्याचं विशेष प्रतिपादन करणं आजच्या अभंगाचा काय आहे? पहिली सुरुवातीला मी 4 शब्द सांगितले होते. पहिला अधिकारी, होय टाळवाजा लेकरा करता एकदा. ही आपली भारतीय संस्कृतीचं वैभव आहे. हे भारतीय संस्कृतीचं वैभव आहे. पहिलं अधिकारी, दुसरा होता तुमच्याकडे विषय, बरोबर. आणि मग या दुसऱ्या शब्दाचा विचार आतापर्यंत चालू आहे. अधिकारी कोण? तर राम वेळोवेळा आम्ही गाऊ ओविये. आणि विषय काय? तर 4 राज्यापैकी 3 राज्याला तूर्त बाजूला सारून
रामराज्याचा विशेष प्रतिपादन करणं आजच्या अभंगाचा विषय आहे. झाले रामराज्य काय उणे आम्हासी, आणि धरणी, बापरे, धरणी धरी पीक गाई ओळील्या म्हैशी, असं असणारं रामराज्य. पण मग हे रामराज्य एकदा आल्याच्या नंतर आता अधिकारी कळाला, विषय कळाला, राहिलं फक्त काय तिसरा शब्द तुमच्याकडे होता. अरे वा, यांच्याकरता तुम्ही वादन एकदा टाळा, काय बिघडेल का? प्रयोजन. म्हणजे इतका वेळ जाऊन सुद्धा आपण हे आपल्या म्हणजे आपल्या गावाचे वैभवच आहे. बरं, इथे सगळे विचारसागर, वृत्ती प्रभाकर ऐकलेले तुम्ही मंडळी आहात. तुम्ही हे उत्तर देणं नवल नाही, तुम्ही दिलं नसतं तर मग नवल वाटलं असतं. विठ्ठल विठ्ठल. अधिकारी कळाला, विषय कळाला. दुसरं चरण अधिकारी आहे, दुसरं चरण अधिकारी आहे, पहिलं चरण विषय आहे, आणि तिसरं आणि चौथं चरण प्रयोजन आहे. त्यातील अनिष्टाची निवृत्ती सांगतात तिसऱ्या चरणात. स्वप्नी दुःख कोणी न देखे डोळा, 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 स्वप्नी दुःख कोणी, दुःख कोणी, दुःख कोणी न देखे डोळा, स्वप्नी दुःख कोणी न देखे डोळा, स्वप्नी दुःख कोणी न देखे डोळा. नामाच्या गजरे भया रुजले कळीकाळा, नामाच्या गजरे भया रुजले कळीकाळा, नामाच्या गजरे भया रुजले कळीकाळा, नामाच्या गजरे भया रुजले कळीकाळा. काय आहे? शिशुक्तीचा विचार करणं म्हणजे अजातवादाचा आहे. जागृतीचा विचार करणं म्हणजे विवर्तवादाचा आहे, आणि स्वप्नाचा विचार करणं म्हणजे दृष्टीसृष्टीवादाचा आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. दृष्टीरेव सृष्टी किंवा दृष्टी समकाली सृष्टी, त्याला दृष्टीसृष्टीवाद वेदांतात म्हणतात. आणि दृष्टीसृष्टीवादामध्ये ज्या वेळेला आपण दृष्टीने पाहतो त्याच वेळेला सृष्टी असते, ज्या वेळेला दृष्टीने पाहत नाही त्यावेळेला ती नसते. स्वप्नातले पदार्थ कधी असतात? पाहतो त्यावेळेला असतो, ज्या वेळेला पाहत नाही त्यावेळेला नाही. माऊली म्हणून तर म्हणतात, तो स्वप्नीचे राज्य का मरण, नोहे हर्ष शोकाशी कारण का, उपवडल्या जाण जी आपण. माता वर्ग आपल्याला स्वप्न पडतात की नाही? हो. बरं, स्वप्न पडतात, खरंच सांगा, स्वप्नात स्वप्न वाटतं का आपल्याला? तुम्ही काही नाराज नाही ना? 2 मिनिटात मी जास्त वेळ घेणार नाही आता. पण मला सांगा ना, स्वप्नात स्वप्न वाटतं का? नाही वाटत. मग स्वप्नात स्वप्न वाटत नाही, मग स्वप्न नाही का? आहे. मग स्वप्न जर स्वप्न आहे तर स्वप्न वाटावं असं जर वाटत असेल, स्वप्न सत्य वाटू नये तर काय करावं? उठावं. आणि दुसरा काय उपाय केला तर? काय उपाय? तो अपाय होईल. येते का नवला जो की जे तरुण पाव तो आपा होय, ते ऐका. माऊली म्हणतात, स्वप्नीची घाया ओखत चिवची धनंजया, तेवी अज्ञानामुळे या ज्ञानाची खडग. त्याला जाग करण्याशिवाय दुसरा पर्यायच नाही. आता माझ्याकडे आमच्या खालच्या रूम मध्ये मी जिथे राहायचो तिथे भाडेकरू राहायचे, खाली आम्ही वर राहायचो. आणि त्या कोरोनामध्ये ते ॲम्ब्युलन्स वाजली जरी ना तरी अंगावर काटा यायचा. कोण नेला, आणि नेला का तिकडेच फुकवला. घरी यायचं सुद्धा नाही, पाहायला कोणी जायचंही नाही. आणि त्या आमच्या केळगावमध्ये, मी केळगावात राहतो, आळंदीत शेजारीच, म्हणजे आळंदीच पण आता त्याला केळगाव म्हणतात. तर ते प्रत्येकाला तरुण महिलाला वाटायचं, बाई आपला असं हो नाही, बाई आपला असं हो नाही. माऊली म्हणतात, जागाचा जो आशीची जेणे ध्याने भाऊरा भावीजे डोळा लागत ठेव देखीची त्याची स्वप्ने. प्राय असं घडतं, असंच घडतं असं नाही, पण प्राय असं घडतं बहुलतेने. दिवसभर तिने चिंतन केलं, रात्री ती झोपली, तिचे मिस्टरही झोपले, ती झोपली, तिला स्वप्न पडलं, स्वप्नात तिचे मिस्टर गेले, गचकले. आता नवरा मेल्याच्या नंतर भर तारुण्यात नवरा आपल्याला सोडून गेल्याच्या नंतर ते दुःख किती असतं, जावे त्याच्या वंशात तेव्हाकडे. हे शब्द सुद्धा बोलायची खंत वाटते, नको वाटतं, पण आता ते घडलेली घटना मला सांगायची बस.
स्वप्नात तिचे नवरा गेला, तिला इतकं दुःख झालं त्या काही काही दुःख इतके भयंकर स्वप्नात होताना त्याच्या परिणाम या स्थूल देहावर दिसतात, भले स्वप्न सूक्ष्म देहात असेल तरी. कारण स्वप्नस्थ द्रष्टा वेदांत सांगतो हाच स्वप्नस्थ पदार्थाचं उपादान कारण असतं. पण ती रडायला लागली, तिच्या रडण्याने तिची शेजारची मालक जागे झाले, ती मात्र स्वप्नातच होती. आणि ते उठतात काय योग वासिष्ठामध्ये त्या खरं तर जागृती स्वप्न सुषुप्ती याच्या जवळपास 25 अवस्था केलेल्या आहेत आणि अगदी स्थूल केल्या तर 9 केलेल्या आहेत. ती पूर्ण सुषुप्तीत नव्हती तर त्याला स्वप्न सुषुप्ती म्हणतात. स्वप्न सुषुप्ती अवस्थेत असल्यामुळे ते उठले तर त्याने विचारलं अगं सखी रडतेस का? तिने सांगितलं माझा नवरा मेला. कोणाला सांगितलं? नवऱ्याला सांगितलं. तो म्हणला लागला अगं वेडीस का खुळी तू, मी जिवंत आहे. ती म्हणली तुला काय जाळायचं का माझा गेला? तो म्हटलं आता अवघड आहे. आता अवघड आहे. हे का घडलं? ती कुठे होती? स्वप्नात. छान. हा कुठे होता? जागृतीत. माईबाप तुम्ही जर एवढे शब्दात उत्तर द्याल तर जीव ओळून टाकावा. ती स्वप्नात होती म्हणजे कोणत्या सत्तेत, आणि हा जागृतीत होता म्हणजे कोणत्या सत्तेत? काही थोडस वेदांताचे संस्कार जर आठवलं सहज तर बोला, नाही तर मग उभा त्याच्याकरता मी बोलणारच. हा व्यावहारिक सत्तेत. वा जय हो. आणि ती एक बोलले काय थोडं झालं का? ती प्रातिभाषिक सत्यता आहे. स्वप्नात म्हणजे ती प्रातिभाषिक सत्यता आहे आणि हा व्यावहारिक सत्यता आहे. आणि आपला वेदांत म्हणतो समसत्ताक पदार्थ परस्पराला साधक बाधक होतात, विषम सत्ताक नाही. अगदी सोपं बोलतो. आपल्याला स्वप्नात तहान लागली तर जागृतीतलं उशाला जर बॉटल ठेवली असेल तर चालेल का? नाही. पाणी कुठलं लागेल? स्वप्नातलंच लागेल. त्याला जागृतीतलं पाणी उपयोगाचं नाही. मग तसं ती जर स्वप्नात आहे तर तिला जाग करणार नवरा कुठला पाहिजे? स्वप्नातला पाहिजे, प्रातिभाषिक सत्तेतलं पाहिजे ना. हा कुठल्या सत्तेत आहे? व्यावहारिक सत्यता आहे ना. मग याने ज्ञानेश्वरी वाचली होती. तो काय नुसता टीव्ही पाहणारा आणि मोबाईल पाहणारा नव्हता, त्याला हे सत्ताभेद माहिती होता. म्हणून त्याने विचार केला एक तर आपण तिच्या सत्तेत गेलो पाहिजे किंवा तिला आपल्या सत्तेत आणलं पाहिजे. पण आपण तिच्या सत्तेत जाणं हे आपल्याला स्वातंत्र्य नाही, पण तिला आपण आपल्या सत्तेत आणू शकतो. आणि मग त्याने रामकृष्ण रे हसल्यावर चॅप्टर आहे ना तरी मागे करून अगदी एक गावरान दिला ठोका आणि मग ती उठून हसायला लागली. खरं मारला रडतात का हसतात? कसं आहे आपल्याकडे रडतात, पण ती हसायला लागली कारण त्याचा भ्रम निवृत्त झाला. ज्ञानदेव म्हणे पाहता पाहिले स्वप्नीचे छेले जागी झाली, स्वप्नातलं गेलं. पण मग ते स्वप्नातलं हे सगळं प्रकरण खोटं होतं का खरं होतं? खोटं होतं. पण हे खरं कधी कळालं? जाग झाल्यावर. पण मला सांगा स्वप्नात तरी नवरा मरावा का? नाही. किती किलीवारी म्हणले आमच्या आई. नाही खरंच आहे ना. कसं सहन करू शकेल? अहो स्वप्नात सुद्धा मनुष्य सहन करू शकत नाही, जागृतीत कसं करेल बाय बाप? तसं आपल्याला स्वप्नात सुद्धा नकोय काय दुःख. स्वप्नी तेही दुःख कोणी न देखे डोळा. स्वप्नात सुद्धा आपल्याला दुःख नको आहे, जागृतीत कसं चालेल? आपल्याला लटक सुद्धा दुःख नको. अहो काल परवा ते शिमड कार्ट आजोबाच्या करंगळी धरून मंदिरात दर्शनाला गेलं आणि ते देवबाप्पाला म्हणतं देव बाप्पा दुःखात ठेव असं म्हणतं ना. नाही बरोबर आहे. नाही म्हणतात. ते म्हणतात सुखात ठेव. खरं सांगा त्याला सुख दुःखाचे चटके बसले का? सुखात आणि दुःखातला अंतर तरी त्याला कळतं का? पण गतावनं गती के लोके मज लागी दुःख व्हावे आईचे कोणी भावे ना जीव. दुःखाची कल्पना सुद्धा मनुष्याला सोसावत नाही, सहन होत नाही. वस्तुस्थिती ती कशी सहन होईल? आणि दुःख लटक सुद्धा जर नको असेल याचा अर्थ सत्य तर नाहीच नाही. लटक सुद्धा तुमच्या काय आहे? स्वप्नात भूत म्हणजे कल्पना करा, स्वप्नात भूत आलं आणि त्याने दुःख दिलं. खरं का खोटं? खोटं. कारण भूतच खोटं तर त्याने दिलेलं दुःखही खोटं. आणि स्वप्नात देव आला तर तो का तुम्ही एकदम स्तब्ध झाला? खोटाच ना. तुकोबर आहे हरिश्चंद्र राजा अपवाद सोडून द्या, पण सामान्यतः देव स्वप्नात आला तर खोटा आणि त्याने दिलेलं सुखही खोटं. मग तुम्हाला काय वाटतं, भूत का देव? बोला ना. देवच यावा वाटतो. म्हणजे लटक सुद्धा आपल्याला सुखच अपेक्षित आहे, दुःख नको. आणि तुकोबराने तो आपल्या अंतकरणातला भाव जाणला आणि रामराज्यात रामराज्यात आला तर खोटही दुःख तुमच्या जीवनात येणार नाही. याचा अर्थ खरं दुःख तर ढुंकून पाहणार नाही. स्वप्नीत हे दुःख कोणी न देखे डोळा. आणि काय करा? फक्त राम नामाचा गजर करा. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. जय राम जय राम जय राम. जय राम जय राम जय जय राम. श्रीराम 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 जय राम जय
माझा प्राण मुखीना बोलाने श्रीराम माझा प्राण मुखीना बोलाने प्रभु रामचंद्र भगवान कुमारांनी सांगितलं स्वप्नी दुःख कोणी न देखी डोळा पण पुढचा आहे राम नामाच्या गजरे जो आपण आता केला गजर नाही केला तर मग नाही मग भय सुटले काही काळा आणि तुका म्हणे रामे सुख दिले आपुले येता गर्भवासा येणे जाणे खुंटले बचेंगे तो आवर लढेंगे आता आपण थकलो सगळीच एकदा पांडुरंगाचं भजन करू वर हात करा सर्वांनी 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 मागची पुढची तरुण ज्येष्ठ माता पुरुष सर्वांनी आणि मोठ्या प्रेमाने बोलायचंय खाली हात कोणीच करायचे नाही सगळ्यांनी वर हात वा 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 आणि सगळ्यांनी बोला हरी विठोबा रखुमा हरी 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 मी तुम्हाला हात खाली घ्यायला सांगितलं असं कुठं असतं बोलताना मी कुठं मी भैया हात खाली घेऊ नका ना वा वा माझ्या मातांचा आवाज वाढला पुरुष मंडळी आपला आवाज येत नाही बरं आवाज आवाज
पुरुष मंडळीचा आवाज कमी येतोय. मी म्हटलं दोन गायकाला घालत ते नाही म्हणजे तुमच्याच गळ्यात. वर हात वर हात जय हो. एक मिनिट थांबा हात वर झालं इतका गोड प्रत्येक वर आदेश महाराज यांना सगळ्याला टिपून घ्या पटकन. कोणाचं खाली जाऊ द्यायचं नाही. हात वर हात. आतापर्यंत तुमचा आवाज खरंच खन रामकृष्ण वर हरी बोल. हा हा भाऊ नामदेव जनाबाई सोपन काका सोपन काका मुक्ताबाई नामदेव जनाबाई सोपन काका हा नामदेव जनाबाई सोपन काका मुक्ताबाई 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 बरोबर आशीर्वाद त्याचा परिणाम हे झालेली सेवा आपल्या सर्वांच्या चरणी समर्पित करतो. तिकडून मला भाऊंचा आपले रत्नाकर भाऊ तिकडून दाखवत होते 10 मिनिटं आज माझा जीव गेला आता. दमलो हो भाऊ. दिवसभर आज ना रोज झोपायची सवय दुपारी. आज काही जरा झालीच नाही. 10 मिनिटं म्हणजे जास्त वेळ नाही. रामकृष्ण. पण ऐका ना मी एक सोपा उपाय देतो ना त्याच्याकरता. सोपा उपाय असा मी आतापर्यंत कुठेच बोललो नाही. अगदी नारदाच्या गादीवर खोटं बोलण्याचं काही कारण नाही. तर ह्याच्यापेक्षाही गोड चिंतन या अभंगावर अशा अनेक अभंगावर वेदांत भारती नावाचं युट्यूब चॅनल आहे. आपण ते आणि त्याच्यावर रोजचे विचार सागराचे पाठ पडतात. भाऊला मी पाठत पण असतो. तर ते पाठ आपण ऐकू शकता. त्या निमित्ताने अजून आणि हे मी आजच जरा जास्त सांगितलं. पुढच्या वेळेस मला तुम्ही हॅलो म्हणणार नाही. त्याच्याकरता पुढच्या वेळेस आलो म्हणण्याकरता एवढं ठेवतो आता. करा क्षमा अपराध. नंतर मला तुम्ही काही शिक्षा करायची करा. पण मी आता दमलो. आता थांबूया. पुनश्च एकदा बहुसंख्येने माझ्या माता आपण सर्व ज्येष्ठ नागरिक ही छोटी माझी बालगोपाळ मंडळी आपणा सर्वांच्या अंतःकरणामध्ये विराजमान भगवान प्रभू रामचंद्र स्वानंद सुखनाथ सद्गुरु जोग महाराज आपले भाऊ आणि सर्वांच्या महापुरुषाच्या चरणारविंदी शब्द सुमन समर्पित करून चिंतन सेवेला पूर्णविराम देऊ. विठ्ठल जय दाने दाने दानेश्वर झालं विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल पराध महाराज तुम्ही नाही विचारला देशाल मी आपला तुका म्हणे दानेश्वराला महाराज तुम्ही सुद्धा